12वीचे पण, म्हणजे अशी पण लोक आहेत. आपल्याला नेमकं काय पाहिजे ते आपण पाहिलं पाहिजे. जर आपला मुलगा इंजिनियर असेल, आपल्याला त्या MBA डॉक्टर इंजिनियर असं पाहिजे असेल तर तेच बघा. तुम्ही 8वी 10वी 12वीचे कशाला बघता ना. आणि खूप चांगली चांगली स्थळं समाजामध्ये आहेत, खूप चांगली चांगली स्थळं आहेत. फक्त अडचणी झाली की एकमेकांना लोक भेटत नाहीत किंवा एकमेकांच्या घरी येत जात नाहीत, आणि मग समाजालाच दोष तेच बसायचं. आपला हॉटेल श्रेयसला जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी तर आपण पालकांना अलाउडच करत नाही. मुलगा मुलगी कंपल्सरी, फक्त ज्यांची मुलं पाल्य ही परदेशात आहेत त्यांनाच आपण तिथे अलाउड करतो. जर तुम्ही तुमच्या मुलामुलींना कार्यक्रमात घेऊन गेला, एकदा गेला, दोनदा गेला, तुम्हाला 4 वेळा जावं लागलं तरी जा, कारण तुम्हाला चांगलं स्थळ पाहिजे. हल्ली माणूस 4 तास 3 तास एखाद्याकडे मुलगी बघायला जात नाही, तो समोरून सांगतो मुलीला घेऊन येता का इकडे, अशी परिस्थिती झालेली आहे. गरज दोघांना नाहीये, जेवढी गरज मुलीला आहे तेवढी गरज मुलालाही आहे, आणि दोघांनीही ती गरज समजून एकमेकांचा आदर करूनच तुम्हाला ते गोष्टी कराव्या लागतील. कुठेतरी डोक्यात हवा ठेवून चालणार नाही की मग आमचा मुलगा इंजिनियर आहे किंवा माझ्या मुलीला 8 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज आहे, 50 लाखाचं पॅकेज आहे. हे बाजूला ठेवा. तुमच्या मुलामुलींचं लग्न कसं होईल ह्याच्यावर जास्तीत जास्त जोर तुम्ही द्या. मुलगा इंजिनियर असेल तर तो इंजिनियरच मुलगी बघतो, पण आता परिस्थिती बदललेली आहे. आता बरीचशी इंजिनियर मुलं हे BA BCom BSc झालेली मुलगी देखील ॲक्सेप्ट करायला तयार लागले. त्यांना जर गोरी मुलगी दिसली तर मग ते बाकीचं बघतच नाही, नोकरी नसेल तरी चालेल. मग अशा परिस्थितीत ज्या मुली शिकलेल्या आहेत त्यांना स्थळं मिळणं अवघड होतं. त्यात आज तुम्ही बघा, बऱ्याचशा मुली 1990 ते 1995 या दरम्यान 70 ते 75% मुली अविवाहित. 70 ते 75% आपल्या समाजातल्या 1990 ते 1995 पर्यंत. लग्न जमवायला काहीच अडचण येणार नाही. खूप खूप पटकन लग्न जमू शकतात. फक्त तुमची शारीरिक क्षमता, तुमची मानसिकता आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे. एखादं स्थळ तुम्हाला कोणी सुचवलं तर तुम्ही व्हॉट्सअपवरती त्या मुलीची फोटो किंवा माहिती मागवू नका. बेसिक तोंडी तुम्ही माहिती घेतल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ह्या बाजूला बसा इकडे मध्ये. पुण्यात पुढच्या महिन्यात आपण थेट भेटीचे कार्यक्रम आयोजित करणार आहे. ते कार्यक्रम असे असतात की तिथे फक्त मुलगा, त्याचे आईवडील, मुलगी, तिचे आईवडील, म्हणजे एका वेळी दोनच कुटुंब असतात. सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तो प्रोग्राम असतो. शनिवार रविवार असा तो कार्यक्रम असणार आहे. फक्त एवढंच की त्याची माहिती व्हॉट्सअपवरती वगैरे कोणाला जाणार नाही. ते फोनवरतीच काही ठराविक लोकांना सांगणार, कारण सर्वांनाच बोलवणं अशक्य आहे. कारण तुमचा मुलगा असेल तर त्याला त्या दिवशी किमान 2 ते 3 मुली, एखादी मुलगी असेल तर तिला 2 ते 3 मुलं बघायला भेटतील, असं आपण ते नियोजन करतो. आणि जास्तीत जास्त आपण 25 कुटुंब टार्गेट ठेवतो, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे प्रत्येकाला आपण वेळ पण तेवढी हे करतो. कार्यक्रमाला जरी सुरुवात आपल्या उशीर झाला तरी आपला कार्यक्रम वेळेतच संपणार आहे.
मी मुलींच्या पालकांना आणि मुलांच्या पालकांना, खास करून मुलींच्या पालकांना विनंती करेल, व्हॉट्सअपवरती चुकून तुमची माहिती, फोटो वगैरे पाठवू नका. बेसिक माहिती द्या. मुलांनी पण सांगतो मी, फोटो वगैरे तर बिलकुल अपलोड करू नका. आणि काही पालकांना ही देखील विनंती करतो की फोटोशॉपमध्ये जाऊन तुम्ही एकदम क्रिएटिव्ह करून फोटो पाठवू नका. बऱ्याचशा मुलींचे फोटो आज असे आहेत व्हॉट्सअपला किंवा त्या फेसबुक वगैरे ठिकाणी, तुम्हाला सांगतो प्रत्यक्षात मुलगी फोटोमध्ये दिसते तशी नसते. घरी गेल्यानंतर खूप फरक असतो. खूप म्हणजे ही तीच मुलगी आहे वाटतच नाही. मग तुमच्याबद्दल समोरच्या मनामध्ये अविश्वास निर्माण होतो. ते होता कामा नये. आपली मुलगी आहे तशी आहे. आपला मुलगा आहे तसा आहे. हे आपण स्वीकारायला पाहिजे. काही ठिकाणी तर दाखवतात एक मुलगी आणि बघायला गेल्यावर आणतात समोर दुसरी मुलगी. असे देखील अनुभव आलेले आहेत. पुण्यात मी 2-3 तुम्हाला एक अनुभव सांगतो कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी. मुंबईत काही वर्षापूर्वी एक लग्न झालं होतं. मुलाचं नाव डॉक्टर अनिकेत अंकुश आवारे, शिक्षण BDS, जन्मवर्ष 1988. 6 डिसेंबरला लग्न झालं. 7 डिसेंबरला सत्यनारायणची पूजा झाली आणि 8 डिसेंबरला मुलगी घरातून निघून गेली सकाळी 5:30 वाजता. विशेष म्हणजे त्या दोघांचं लव्ह मॅरेज होतं. कडवली म्हणून मुलीची आई आली होती घरी. आई कधी जात नाही कडवली म्हणून. 6 महिन्यात त्या मुलीने दुसरं लग्नही केलं. त्यानंतर तो मुलगा 2 वर्ष डिप्रेशनमध्ये गेला होता जवळजवळ. आता त्यात त्या मुलाचा काय दोष आहे किंवा मुलीत त्या पालकांचा काय दोष आहे? म्हणजे प्रेम करूनही ही अवस्था आहे. पुण्यातली एक घटना. जन्मवर्ष 1994 मुलाचं, ग्रॅज्युएशन, वडील डॉक्टर, आई ग्रॅज्युएट, एकुलता एक मुलगा. लग्नाच्या दिवशी मुलगी प्रेग्नेंट होती. लग्नाच्या दिवशी लग्न झाल्यानंतर 21व्या दिवशी त्या मुलीच्या पोटात दुखायला लागलं. म्हणून मुलाच्या वडिलांनी डॉक्टरकडे गेले. ते स्वतः डॉक्टर होते. टेस्ट केल्यानंतर समजलं. त्याच वेळेस त्यांनी त्या मुलीकडून सर्व लिहून घेतलं. त्याच दिवशी मुलीला तिच्या घरी सोडलं. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी मुलीकडच्यांना माहीत होत्या. पुण्यातलीच आणखी एक घटना. लग्न जमलं, पत्रिका वाटल्या. अचानक मुलगी म्हटली मला लग्नच करायचं नाही. मुलाच्या वडिलांनी समाजातली काही माणसं घेतली, समोर गेले, चर्चा केली, तरी ती मुलगी तयार झाली नाही. त्याच दिवशी त्या मुलीच्या वडिलांनी फाशी लावून आत्महत्या केली.
काही केसमध्ये फिजिकल प्रॉब्लेम आहेत असे देखील निष्पन्न झालेल्या केसेस आहेत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण या रंगमंचाला नारळ वाढवून करतो. वाढवत असताना किती लोक उपस्थित आहे हे आपण पाहत नाही. मुलं मुली त्यांचे पालक 10 लोक असतील तरी आपण कार्यक्रम घेतलेला आहे, पण आजपर्यंत कधी तसं झालेलं नाही. मी कार्यक्रमालाच डायरेक्ट जो आपला विषय आहे, रंगमंचावर जे पालक आहेत त्या पालकांना मी विनंती करणार आहे. आज मी पालकांना बऱ्यापैकी बोलायला देणार आहे. आपला कार्यक्रम जो टाईम दिला आहे 8 वाजता त्याच्या अगोदर संपणार आहे, कारण आपण एकदा कार्यक्रम स्टार्ट केल्यानंतर मध्ये बंद नाही करणार आहे, डायरेक्ट संपवणारच आहे. मग परंतु एखादा इथे बसा या साईडला, कारण काही लोक आणखी येत आहेत. मग एखादा मुलगा येऊन गेला किंवा मुलगी येऊन गेली, मग त्यांच्याशी बोलायचं राहिलं असं होता कामा नये. इथे समोर बसा. इथे उपस्थित जेवढे आहेत, आपण कार्यक्रमाला कधीच प्रमुख पाहुणे म्हणून असं हे नाही करत. जे पालक असतात त्यांच्यातूनच आपण हे करतो. व्यासपीठावर सर्वच पालक आहेत आणि पालकांनी त्यांच्या मनातली खंत, आलेल्या आठवणी असतील म्हणा किंवा अनुभव म्हणा, तो या ठिकाणी त्यांनी मला वाटतं बोलावं. मी ॲडव्होकेट मंटुरे आणि ताईंना विनंती करेल, आपण सुरुवात करायची. भले तुम्हाला बोलायला येत नसेल, आता तुम्हाला पहिली गोष्ट टाळ्या वाजवा. त्या नुकत्याच ॲडव्होकेटची परीक्षा पास झालेल्या आहेत, म्हणजे आजही आपल्याकडे त्यांची मुलगी 95ची जन्मतारीख आहे, पण तरी देखील त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. फार कमी स्त्रिया समाजामध्ये अशा आहेत. मी ताईंना विनंती करेल, आपण 2 मिनिटं बोलावं. माझी पहिलीच वेळ आहे तसं व्यासपीठावर. सरांचा उपक्रम फार छान आहे. सरांना तसं मी 2च वेळ भेटलेले आहे, खरं रिस्पॉन्स चांगला आहे सरांचा. मी बघितलेला आहे. गेल्या वेळी सुद्धा आलेले आहेत, त्यावेळी सुद्धा त्यांनी चांगलं आम्हाला साथ दिली. म्हणजे बरेच चांगली स्थळं दाखवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला आता थोडं कुठेतरी नेगेटिव्हिटी आमची संपलेली आहे आणि आता थोडं पॉझिटिव्ह आम्ही झालेलो आहे. त्याच्यामुळे सरांच्या मागे आम्ही आलो आहे आणि सरांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल सरांचा थँक्यू. सरांना पण आणि तुम्हाला पण थँक्यू. अनुभव माझे भरपूर आहेत. स्ट्रगल भरपूर झालेला आहे. लहान मुलं असताना मला काही शिक्षण करता आलं नाही, कारण मुलांच्याकडे लक्ष देत आले, त्याच्यामुळे मला शिक्षण करता आलं नाही. मुलं मोठी होत गेली. 12वी नंतर ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन नंतर घेतलं LLBला, पण ते पण मी सोडून दिलं. का तर मुलं लहान होती. मुलं मोठी झाल्यानंतर परत आता केलं, परत LLB झाले. मुलं आता माझी दोन्ही इंजिनियर आहेत. मुलगी पण इंजिनियर आहे, 95ची आहे. मुलगा आहे, तो पण इंजिनियर आहे, IT इंजिनियर. दोघंही मुलं आहेत. तो पण 2000चा आहे. आणि सरांच्याकडे आले मी माझ्या मुलीसाठी. माझी मुलगी तेजस्विनी महादेव मंटूर, ती आता IT इंजिनियर आहे, 95ची आहे. आणि तसं स्ट्रगल करत आम्ही आलो. आत्ता LLB झालेली आहे. आता इथून पुढं बघू काय प्रॅक्टिस वगैरे इथून पुढं करणार आता. थँक्यू. समजा एखाद्या स्थळाबाबतीत तुम्हाला एखादा अनुभव आला असेल, चांगला वाईट, तो तुम्ही ते शेअर केला तरी चालेल. मी बाबरताईंना विनंती करेल, आपण देखील बोलावं. मी बाबर, सातारहून आले आहे. माझी मुलगी प्रतिभा IT इंजिनियर आहे. माझ्या मोठ्या मुलीची नोंदणी इथे झाली होती 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी. सरांनी त्यावेळेस पण खूप मदत केला, पण ते लग्न आमच्या नात्यामध्ये झालेलं आहे. आता या मुलीसाठी इथे प्रयत्न चालू आहे, बघूया
ते या मेळाव्यातून लग्न होईल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. मी प्राध्यापक खिलारे साहेबांना विनंती करेन आपण देखील बोलावं. या कार्यक्रमाचे संयोजक आमचे मित्र पवार सर आणि व्यासपीठावर विराजमान माझ्या भगिनी आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे सर्व पालक बंधू आणि भगिनी, मी पालक मेळावा तिसरा पालक मेळावा अटेंड करत आहे आणि प्रत्येक मेळाव्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहे. मी प्रथम थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक डॉक्टर भारत खिलारे, मूळ गाव माझं पंढरपूर आणि 1991 ते आज तागायत सातारमध्ये राहत आहे नोकरीनिमित्त. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामध्ये मी नोकरी करत आहे आणि सध्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड, तालुका वाई, जिल्हा सातारा येथे उपप्राचार्य म्हणून काम करत आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी माझी MTech झालेली आहे, IT इंजिनियर आहे. ती बेंगलोरला 2 वर्ष झाले सर्व्हिस करते पॅनासॉनिक कंपनीमध्ये. तिला 28 लाखाचे पॅकेज आहे. 1-2 मिनिटात मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की आपल्या समाजामध्ये मुलं तर शिकलेली आहेत, मुली प्रचंड प्रमाणामध्ये शिकलेल्या आहेत, त्या प्रमाणामध्ये मुलं शिकलेली नाहीत आणि जी मुलं शिकलेली आहेत ती फार वेगळ्याच विचाराची आहेत असं मी मुद्दाम ठामपणे जाणीवपूर्वक आपल्यासमोर सांगत आहे. कारण का असं की आताची नवीन पिढी एका वेगळ्याच विचारामध्ये वावरत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने जेवढं उच्च शिक्षण घेतलेलं आहे तेवढीच ती पिढी भरकटत आहे, व्यसनाधीन झालेली आहे. मला एक अनुभव सांगतो तुम्हाला. गेल्या महिन्यामध्ये एक मुलगा आमच्या कन्येला बघायला आलेला होता. आम्ही बेंगलोरहून त्या मुलीला बोलवून घेतलं. मुलगा इंजिनियर झालेला होता, BTech झालेला होता आणि आम्ही मुलींना कशाचं टेन्शन नको, आमचा दबाव नको म्हणून आम्ही दोघांना बोलायला सांगितले एकांतामध्ये. आमच्या तिथं टेरेस आहे, आमचा टेरेस फ्लॅट आहे. तिथं टेरेसवरती जावं म्हणजे तुम्हाला मन मोकळ्या गप्पा मारा, कारण आमच्यासमोर तुम्ही दबावाखाली बोलता म्हणून आम्ही त्यांना पाठवलं. त्यावेळेस मुलानं आमच्या मुलीला काय म्हणावं, मी माझ्या मित्रांच्या पार्टीला अधूनमधून जातो आणि अधूनमधून मी ड्रिंक घेतो, कधीतरी मी अधूनमधून सिगारेट ओढतो, सिगारेट पितो. आई वडीलही उच्च शिक्षित होते. असं म्हटल्यानंतर काय विचार काय करायचा आपण. मी कधीतरी घेतो, कधीतरी सिगारेट ओढतो, कधीतरी हे सांगायला कधीतरी झालं. पिणारी माणसं काय करतात, कधीतरी घेतात का. आणि त्यानंतर आठवड्यानं त्या मुलाच्या चुलत्याचा मला फोन आला. तो चुलता सोलापूरला म्हणजे RTO ऑफिसमध्ये काम करतात. त्यांनी मला विचारलं, सर काय करता तुम्ही, काय विचार काय तुमचा आता. मी म्हटलं, सर असं तुमच्या मुलानं आम्हाला सांगितलेलं आहे मुलीजवळ की मी कधीतरी घेतो, कधीतरी सिगारेट ओढतो. माझ्या ठिकाणी येऊन तुम्ही विचार करा, तुम्ही माझ्या ठिकाणी या आणि विचार करा कशा पद्धतीने काय करायचं. तुम्ही सांगा ते मी ऐकतो म्हटलं. तुम्ही म्हणलं तर येस, नाही म्हणलं तर नाही. मग त्यांनी स्वतः सांगितले की सर तो मुलगा अधूनमधून पितो हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि मग मी त्यांना म्हणलं की मुलगा तुमचा अधूनमधून पितो हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही असं स्थळ घेऊन आला. उच्च पदावरती ते काम करतात घरातील सगळे
आणि मुलगा या पद्धतीचा आहे. तरी पालकांना माझी विनंती आहे की मुलगा काय करतो आपला, कोणाच्या संगतीत आहे, बाहेर काय करतो, नोकरी करतो ठीक आहे, परंतु नोकरीबरोबर काय करतो, कुठल्या वातावरणामध्ये राहतो, कोणाला भेटतो, कोणाच्या जास्तीत जास्त सानिध्यात आहे, हे आपण तपासण्याची वेळ आलेली आहे. मला माहिती आहे हे तुम्हाला पटणार नाही, काय आपण काय मुलाच्या आपल्या पाठीमागे फिरायचं का, हाही विचार आपल्या डोक्यामध्ये येतो. पण काय करायचं, इलाज नाही, काय गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आपल्याला. एक तर आपल्या समाजाचे हे विद्यमान चित्र आपल्याला दिसत आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की आपल्या समाजाचं एवढं भयानक चित्र आपल्याला भविष्य काळामध्ये बघायला मिळेल. आपल्या वेळची परिस्थिती काय होती, कशा प्रकारे आपले लग्न झाले, आपल्याला विचारत सुद्धा नव्हतं मुलगी पसंत आहे का नाही, डायरेक्ट लग्न ठरलेलं होतं. आम्हाला ते विचारत सुद्धा नाही मुलगी पसंत आहे का नाही, डायरेक्ट लग्नाला तयारच. आमचे वडील मुख्याध्यापक, आमचा सासरा मुख्याध्यापक, दोघांनी एकत्र येऊन ते ठरवलेलं आहे. आज अवस्था काय आहे आपल्याकडे, कशा प्रकारे चाललेलं आहे, भयानक आहे. मुलीच्या वडिलांनी बी समजून घेतलं पाहिजे, मुलाच्या वडिलांनी बी समजून घेतलं पाहिजे की कुठेतरी आपल्या अपेक्षांना मर्यादा ठेवली पाहिजे. अपेक्षा किती असाव्यात, किती नको आहेत आणि कोणत्या असाव्यात, हा सुद्धा विचार केला पाहिजे आपण. जे आपल्या आवाक्या बाहेर आहे त्या अपेक्षा आपल्या कशा पूर्ण होणार आहे, कधी पूर्ण होणार नाही. काही गोष्टीमध्ये आपण तडजोड करायला पाहिजे आणि तडजोड केल्याशिवाय आज काहीही साध्य होत नाही. लक्षात घ्या बंधूंनो, काही साध्य होत नाही, तडजोड केलीच पाहिजे. हा मला वाटतंय माझा मुलगा मॅनेजर आहे, माझा मुलगा असिस्टंट मॅनेजर आहे, माझा मुलगा एवढं शिकलेला आहे, तेवढं शिकलेला आहे, परंतु आजची परिस्थिती काय आहे. त्या मुलीने सुद्धा शिक्षणासाठी कष्ट घेतलेला आहे, पालकांनी सुद्धा कष्ट घेतलेला आहे. माझ्याच मुलानं संघर्ष केलेला आहे, माझाच मुलगा फार मोठा शिकलेला आहे असं नाही, त्या मुलीने सुद्धा कष्ट घेतलेला आहे ना, पालकांनी कष्ट घेतलेले आहे. याचाही विचार केला पाहिजे. समोरची मुलगी कोणाची तर आहे, आपला मुलगा ज्याप्रमाणे आपल्याला कौतुकास्पद आहे तशीच ती मुलगी सुद्धा आहे, हा विचार आपण केला पाहिजे ना. आपणच मोठे आहोत असं समजायचं नाही. समोरचेही मोठे आहेत, समोरचेही चांगली माणसं आहेत. मूलतः माणूस कुठलाही वाईट नसतो, लक्षात घ्या. जर तो वाईट असेल तर त्याला परिस्थिती घडवते, स्वतः तो वाईट होत नसतो. आणि काही अनुभव असे येतात की मुलाला कशा पद्धतीनं आपण अप्रोच करतो. मुलगा उच्च पदावरती काम करतोय, परंतु त्याच्या अपेक्षा काय आहे, कशा आहेत. दुसरा एक अनुभव असा आला, एक मुलगा एका ठिकाणी बघायला आलेला होता, फक्त बघायला आलेला होता, अजून लग्न जमलेलं नव्हतं, काय नाही. तोपर्यंत तो मुलीला सांगत होता, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. काय चाललंय काय. अरे अजून तुम्ही एकमेकाला समजून घेतलेलं नाही, तुम्ही एकमेकाला बघितलेलं नाही, एकमेकाची परिस्थिती जाणून घेतलेली नाही, एकमेकाचे मनाला तुम्ही शिकेलेलं नाही, तोपर्यंत तुम्ही असं लादण्याचा प्रयत्न करत आहात. मुलाची आई म्हणते की घरात तुला स्वयंपाक काय येतो, काय काय करते तू, एवढा स्वयंपाक केला पाहिजे, तू तेवढा स्वयंपाक केला पाहिजे. हे आम्हाला आलेले अनुभव आहेत, मी कुणाचं ऐकून सांगत नाही. तुम्ही अजून मुलगी बघायला येतात तोपर्यंत जेवढा स्वयंपाक आला पाहिजे तेवढा स्वयंपाक आला. तुम्हाला सून पाहिजे का घर कामगार पाहिजे, हा विचार कधी आपल्या डोक्यात यायचा आहे, कधी आपण विचार करणार आहोत. आणि मला एक म्हणायचं आहे, तुमचं लग्न झाल्यानंतर स्त्रियांना सांगायचं की तुमचं लग्न झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही सासरी येता त्यावेळेस खरं सांगा तुम्हाला काय काय येत होतं घरामध्ये तयार करायला, काय काय येत होतं सांगा ना. आणि हा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण कधी करणार आहोत विचार. दुसऱ्याचे लेकरू म्हणून कसंही बोलायचं. आपल्या मुलात समोरचा मुलगा म्हणजे समोरच्या मुलामध्ये आपला मुलगा बघितला पाहिजे आपण.
समोरच्या मुलीमध्ये आपली मुलगी बघितली पाहिजे आपण. ही जोपर्यंत आपली भावना बदलत नाही, विचार बदलत नाही, तोपर्यंत माझ्या या समाजाचे चित्र हे असंच राहणार आहे. मी कधीही कल्पना केली नव्हती. बरेच संशोधनाचे पेपर आम्ही वाचले, बरेच MPhil PhDचे मी थिसीस वाचले, आपल्या समाजावरती वाचले. माझ्याकडे 3 विद्यार्थी PhD झालेले आहेत. मी माझ्या समाजातीलच विद्यार्थी घेतलेले. आजपर्यंत माझे रेकॉर्ड आहे. मी कुणाच विधायक समाजात कुठलेही घेतले नाही. माझा समाज कधी शिक्षित होणार आहे, कधी माझ्या समाजाला मान मिळणार आहे, कधी सन्मान मिळणार आहे, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आज माझे 80 ते 90 संशोधन पेपर प्रकाशित झालेले आहेत. सगळे दलित साहित्यावरती झालेले आहेत. आणि हा अभ्यास करत असताना मला एकीकडे हे चित्र बघायला मिळतं, अत्यंत विदारक. म्हणजे मी कल्पना केली नव्हती की माझ्या समाजाचे चित्र असंच दिसेल, भविष्यकाळामध्ये अशी परिस्थिती येईल. मग एक तर मुलं शिकलेली कमी आहेत, मुलीच प्रचंड शिकलेले आहेत. काय करायचं लग्नाच्या वेळेला? आणि जे मुलं शिकलेले आहेत ते उंचावरती जाऊन बसलेले आहेत, ते खाली यायला तयारच नाही. कसा माझ्या समाजाचा उत्कर्ष होईल, कसा माझा समाज पुढे जाईल, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मुलावरती संस्कार करताना कशा पद्धतीने केले पाहिजे, मुलीवरचे संस्कार करताना कशा पद्धतीने केले पाहिजे. साहेबांनी आता जे सांगितले अनुभव त्यांचे, काय आपल्या समाजामध्ये राहिलं सांगा. जर अशी अवस्था आपल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? बघा, आपल्या बरोबरचा समाज कुठे गेलेला आहे, कुठे गेलेला आहे. त्या समाजाचे लोक कुठल्या उच्च पदावरती काम करत आहेत आणि माझ्या समाजातील लोक काय करत आहेत? अजूनही दुसऱ्याच्या शेतामध्ये राबत आहेत, गुलामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही गुलामगिरी कधी आपण सोडून देणार आहोत, कधी पिटाळून लावणार आहोत? प्रत्येकाने विचार केला पाहिजे ना, प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आपण आणि जोपर्यंत आपण आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जोपर्यंत तडजोड करीत नाही, जोपर्यंत समजूता करत नाही, तोपर्यंत माझ्या समाजाचे चित्र बदलणार नाही. हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. प्रत्येकानं ॲडजस्टमेंट केली पाहिजे. ॲडजस्टमेंट कशी करायची आणि कशी नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. माझी मुलगी त्या घरामध्ये जाणार आहे, परिस्थिती कशी आहे त्या घराची, त्या घराची मुलगी माझ्या घरामध्ये येणार आहे, माझी परिस्थिती काय आहे, आपण कसं त्यांच्याशी वागलं पाहिजे हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. तरच हे सक्सेस होणार आहे. आणि हे जर प्रत्येकाने जर या अशा पद्धतीनं पॉझिटिव्ह विचार केला तर हे मेळावा घेण्याची काय गरज लागेल का आपल्याला? काय काय अवस्था आहे आज, मेळावा घ्यावा लागतो. एवढी मुले शिकलेली आहेत माझी, एवढे उच्च पदावरती काम करत आहेत, एवढा पगार घेत आहेत, एवढी शाली घेत आहेत, आणि त्याच्या लग्नाच्या वेळेला मेळाव्याला उपस्थिती करावी लागते. हे बरोबर नाही. आणि ही परिस्थिती निर्माण कुणी केली? आपणही निर्माण केलेली आहे. दुसऱ्याने कुणी निर्माण केलं नाही, ह्याला कारण काहीही नाही. मला सांगा, आजपर्यंत कुठल्या समाजाचे एवढे मेळावे झालेले आहेत? कोण मेळावे घेतो? परिस्थिती आपणच निर्माण केलेली आहे. तर सर्वांना बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकानं आपल्या मुलीला दुसऱ्याच्या मुलीमध्ये पाहिलं पाहिजे, आपला मुलगा दुसऱ्या मुलामध्ये पाहिला पाहिजे. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत हे असंच राहणार आहे. तर प्रत्येकानं तडजोड करण्याचा प्रयत्न करा, समझोता करण्याचा प्रयत्न करा, आणि जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण कशी होईल हे सातत्याने विचार केला पाहिजे. पण अपेक्षा ही अशा असाव्यात की त्या सोडवता आल्या पाहिजेत. अपेक्षा अशा असू नयेत की त्या कधीही सोडवता येत नाहीत, कधीही पूर्ण होत नाहीत. असं काही करू नका आणि आपला समाज, आपल्या समाजाचे नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करा ही सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ह्या प्रत्येक गोष्टीवरती मी पुढे बोलणार आहे. ह्या एका मुलीच्या वडिलांच्या होत्या प्रतिक्रिया, त्यांना आलेले अनुभव. आपण जसं बोलतो नाण्याच्या 2 बाजू, आपण असं समजू की त्यांनी नाण्याची एक बाजू दाखवली, पण नाण्याची दुसरीही बाजू असते.
खूप फरक असतात. ज्यावेळेस तुम्ही स्थळ पाहता त्यावेळेस मी असं म्हणतो की स्थळ पाहायच्या अगोदर प्रथम तुम्ही कुटुंबात एकत्र बसा. तुमचा मुलगा मुलगी आई वडील एकत्र बसा. मुलगा असेल तर आईची अपेक्षा काय ते विचारा, वडिलांची अपेक्षा काय ते विचारा, आणि मग ज्याचं लग्न करायचं आहे त्याला विचारा त्याची अपेक्षा काय. बघा, लग्नाच्या बाबतीत घरात एकमत कधीच नसतं. प्रत्येकाच्या अपेक्षा, आईची अपेक्षा वेगळी असेल, वडिलांची अपेक्षा वेगळी असेल, ज्याचं लग्न करायचं आहे त्याची अपेक्षा वेगळी असेल. मग ह्या तिघांची कुठेतरी सांगड घातली पाहिजे. आणि तुमच्या घरातले प्रॉब्लेम हे तुमच्या कुटुंबाला माहिती आहे, तुमचे स्वभाव एकमेकांचे तुम्हाला माहिती आहे. चौथी व्यक्ती बाहेरून जी तुमच्या घरात येणार आहे किंवा तुमच्या घरातून दुसऱ्या घरात जाणार आहे, तिथलं वातावरण तुम्हाला माहीत नाही, तिथली परिस्थिती तुम्हाला माहीत नसते. मग हे जाणून घ्यायची देखील जबाबदारी आपली आहे. आपला जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावरती पण आपण बोलणार आहे, पण तत्पूर्वी सभागृहात 2-3 विद्यार्थी आहेत, मी त्यांना व्यासपीठावरती बोलेल की तुम्ही व्यासपीठावरती यायचं आहे. तुम्ही दोघे बॉटल ठेवून तुम्ही दोघांनी वरती यायचं. त्या छोट्याला पण पाठवा इकडे. हा, त्यालाच मी ॲडव्होकेट राणीताईंना विनंती करेल आपण थोडं मार्गदर्शन करावं. खऱ्या अर्थाने जे काही, आणि तुम्ही ज्या अपेक्षेने या ठिकाणी आलेला आहे, मी गेली 30 वर्षे हे कार्यक्रम राबवत असताना की मी वधूवर आणि त्यांच्या पालकांबरोबर महाराष्ट्रभर जातो. मागच्या 1 महिन्यापासून जो माझा व्हॉट्सअप नंबर होता तो व्हॉट्सअप कंपनीने बॅन करून टाकला आहे. कारण एका वेळी मी 12 ते 10,000 नंबर पाठवतो म्हणून तो बॅन केला. मग मला 2 दिवसापूर्वी मी दुसरा नंबर चालू केला. मी राणीताईंना विनंती करेल आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी शिवाजीनगर कोर्टात गेली 26 वर्षापासून प्रॅक्टिस करते, सिव्हिल, क्रिमिनल आणि फॅमिली. आता तुम्ही म्हणाल की तुमचा वधूवर मेळावा आहे आणि इथं वकील काय करतोय, तर खरं तर वकिलाची आठवण कधी येते लोकांना, जेव्हा कोर्टामध्ये केस येते, बरोबर ना. तर मला असं वाटतं, आता मी 26 वर्ष काम करते, तर 26 वर्ष काम करत असताना मला असाच अनुभव येतो की ह्या लोकांनी जे कोर्टामध्ये केसेस आहेत त्यांनी खरं तर अगोदर कायदेशीर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं. आणि जर त्यांनी हे घेतलं असतं तर त्यांना हे कोर्टामध्ये यावं लागलं नसतं किंवा अशी समस्या त्यांच्यासमोर आली नसती. प्रथमतः हा जो कार्यक्रम आहे, संतोष पवार सर यांचं मी खूप खूप अभिनंदन करेल की आपल्या समाजामध्ये वधूवर मेळावा करणं खूप गरजेचं आहे. माझं स्वतःचं लग्न एका वधूवर मेळाव्यातच जमलेलं आहे. आता आमचे नातेवाईक आहेत, माझ्या बहिणीचे मिस्टर खंदारे सर पण बसलेले. तर माझे मिस्टर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रोफेसर आहेत, PhD आहे सर त्यांची पॉलिटिकल सायन्समध्ये. त्यांच्याकडे पण खूप सारे विद्यार्थी घडून गेले, गाईडशिप आहे त्यांच्याकडे. तर संतोष पवार सर मला प्रत्येक वर्षी, म्हणजे 30 वर्षापासून ते करतायत, वधूवर मेळावा घेतात. प्रत्येक वर्षी त्यांचं, जेव्हा पण त्यांचा वधूवर मेळावा असतो, त्यांचं मला एक पाठवतात की असा असा वधूवर मेळावा आहे. म्हणजे मी त्याला रिप्लाय वगैरे काही नाही, पण बघत असते फक्त. पण यावेळेस त्यांचं जेव्हा आलं, खरं तर पवार सरांना मी आज फर्स्ट टाईमच भेटते की अगोदर आम्ही भेटलो नाही सर, बरोबर ना. फक्त पवार सर मला आठवणीने प्रत्येक वधूवर मेळाव्याला मला पाठवतात की, आणि मी 1-2 जणांना ते पाठवत पण असते की जे लोक, आता मी वकील आहे म्हटल्यावर माझ्याकडं जास्त करून डिवोर्स किंवा फॅमिली मॅटर असतात. तर मग काही लोक मला पण सांगतात की मॅडम कोणती मुलगी किंवा मुलगा असेल तर आम्हाला नक्की सांगा. तर मी त्यांना हे पाठवत असते की तुम्हाला जर जायचं तर तुम्ही जाऊ शकता. तर यावेळेस मात्र मला असं वाटलं सरांना सांगावं, पवार सरांना, की पवार सर तुम्ही वधूवर मेळावा घेताय
तर त्याच मेळाव्यामध्ये तुम्ही असं का नाही करत की कायद्याची माहिती पण आपण देऊया. तर मला वाटलं नव्हतं की सर लगेच यस म्हणतील. तर मला असं वाटलं की सर म्हणतील की नाही आता वधूवर मेळावा आहे आणि वकिलाची पायरी आणि दवाखान्याची पायरी आपण चढतच नाही ना, जेव्हा चढायला लागती तेव्हा मग जबरदस्तीने चढतो असं असतं. पण सरांनी लगेच मला होकार दिला. सरांनी लगेच म्हटले हो यस तुम्ही मला विषय सांगा आणि मी लगेच करतो. ते माझं जे पुढचं हे असेल फ्लेक्स मी त्याच्यावर लिहितो पण. आणि मग मी लगेच आणि म्हणजे मी माझ्या एका कार्यक्रमात होते, कोर्टात होते काय तर तरी सरांनी मला कंटिन्यू फोन करून की ते पाठवा मला. आणि मग मी त्यांना विषय पाठवल्यावर त्यांनी ते फ्लेक्समध्ये तसं उल्लेख केला. तो आज सरांनी मला पाठवला. तर मला असं सांगायचं की आता इथं मुली आहेत. नेहमीप्रमाणे वधूवर मेळाव्यामध्ये मुलींची संख्या जास्त असते. तर मुलींची संख्या सगळीकडे जास्तच आहे. त्यामुळं क्लॅप फॉर द डॉटर्स. तर आपण वी आर व्हेरी ग्रेट म्हणून आपली संख्या सगळीकडेच असणार आहे. वी आर द हाफ ऑफ द पॉप्युलेशन. देन ऑल्सो वी आर इन मॅक्झिमम नंबर. तर आता वधूवर मेळाव्यामध्ये जेव्हा आपण हे करतो की आपल्याला एक मुलगा बघायचा असतो, मुलाला मुलगी बघायची असते आणि मुलीला मुलगा बघायचा असतो. तर मला असं वाटतं की वधूवर मेळाव्यामध्ये आपल्याला खूप लवकर लग्न जमू शकतं. कारण तिथं खूप संख्येने मुलं येत असतात, मुली पण येत असतात. आणि मला एक असं वाटतं की मुलांनी जास्तीत जास्त इथं येणं सुरू करायला पाहिजे. जे की अगोदरच्या काळामध्ये मुलं कमी यायचे पण आता येत आहेत, जसं ते शिक्षण घेत आहेत तसं. त्यामुळं त्याचं येणं गरजेचं आहे. आता कोर्टाची पायरी चढू नये अशासाठी आपण ही माहिती घेतोय. तर मुलगा चांगलाच असावा, मुलाला पण असं वाटतं की मुलगी चांगली असावी. तर सगळ्यात महत्त्वाचं मला मुलाला आणि मुलींना असं सांगायचं आहे की सर्वात पहिले आपण जेव्हा मुलगी बघतो किंवा मुलगा बघतो तर सर्वप्रथम आपण इंट्युशनचा विचार करावा. इंट्युशन म्हणजे आपलं मन काय सांगतंय. आपण म्हणतो ना फर्स्ट मीटिंगमध्येच क्लिक झालं. तर ते क्लिक ते मुलांना आणि मुलीला ते समजायला पाहिजे असं मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं असतं की आपण बाहेरचं काही किंवा नंतर काय होणार काय याच्यापेक्षा आपण खूप महत्त्वाचे आहोत. आपण खूप सगळ्याच व्यक्तीमध्ये एक शक्ती आहे आणि आपल्याला कळत असतं की काय बरोबर आणि काय नाही. परत सरांनी जे सांगितलं की त्यांनी त्यांच्या मुलीच्या त्या म्हणजे स्थळं वगैरे बघितले त्यातून अनुभव सांगितला. तसे अनुभव मलाही खूप आले. सरांनी मुलीच्या बाबतीत सांगितलं, मला मुलांच्या बाबतीत पण फसवणूक आलेली माझ्याकडे उदाहरण आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगते. आपल्याकडं कशी पद्धत आहे की मुलगा बघायचा, बरोबर आहे ना, की जास्त करून मुलीचे आईवडील मुलीचे नातेवाईक मुलाच्या घरी जातात आणि ते जाऊन मुलगी बघतात, बरोबर आहे. आणि ही मुलगी बघतात, बरेचदा मध्यस्थ असतात, बरेचदा नसतात, कुणीतरी सांगितलं असतं आणि अशा पद्धतीने ते मुलगी बघायला जातात. आणि मुलगी बघायला जातात म्हटल्यावर मग ती मुलगी सगळ्यात महत्त्वाचं की खेदजनक हे आहे की दिसण्यावर लग्न ठरतात बरीचशी. तर हे दिसण्यावरनं लग्न मला पटत नाही आहे. कारण ती केसेस बरेचसे कोर्टामध्ये येतात की त्याच्यावरनं मग कळतं की दिसणं महत्त्वाचं नाही आहे, स्वभाव महत्त्वाचा आहे. आता आपण जो विषय घेतला आहे, आपण विषय काय घेतला आहे की सशक्त नागरिक, सशक्त विवाह. तर सशक्त नागरिक म्हणजे काय? सशक्त नागरिक म्हणजे जबाबदार नागरिक. असा नागरिक की जो मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरवताना व्यवस्थित काळजी घेईल. सशक्त विवाह म्हणजे काय? असा विवाह की ज्या विवाहामध्ये दोघंही समान असतील, कोणावरही अन्याय होणार नाही. आणि ह्या पद्धतीने असं सशक्त नागरिक, सशक्त विवाह आपण करतो. आणि उदाहरण सांगते की आपण जाऊन मुलीला बघतो आणि मुलगी आपल्याला बघता क्षणी आवडती. अगोदरच्या काळात असं असायचं, त्या मुलीला चालायला लावायचंय, म्हणजे आपण ऐकलं असं. पण आत्ताच्या काळात एवढं काही मला दिसत नाही. काही ठिकाणी दिसतं पण केसेसमध्ये कळतं आम्हाला की त्यांनी चालायला लावलं, गाय लावलं वगैरे. रेअर केसेस, कमी केसेस. पण बघून फक्त आपण हे करतो आणि जास्त करून वरवरचं असतं हे सगळं. सरांनी सांगितलं, खूप सरांनी एकदम बरोबर सांगितलं सगळं की जे मी अनुभवलं आहे 26 वर्षात, की तुम्ही वरवरच्या माहितीवर अवलंबून राहू नका. पहिले एक सांगते की एक विवाह होता आणि असंच वधूवर मेळाव्याच त्यांचं ठरलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यावर मुलीला तो म्हणजे अगोदर भेटले पण ते थोडंसं भेटले आणि आपल्याकडं भेटणं खूप नसतं ना, आपण खूप काळजी घेतो. म्हणजे खूप काळजी घेतो की मुलीने जास्त भेटलं तर काय होईल. मुलांच्या आईवडील कदाचित नाही घेत, नाही वाटत त्यांना, पण मुलीच्या आईवडिलांना खूप वाटतं की आपण जास्त भेटायला नाही लावायला पाहिजे. एकदा ठरलं की लवकर मोकळं करायचं. तर तो मला वाटतं की तो विचार मला पटत नाही आहे. ते तसं करायला नाही पाहिजे.
तर त्या ह्याच्यामध्ये असं आहे की मुलगी बघितली, ठरलं, थोडंसं भेटले, थोडंसं म्हणजे एक दोन मिटिंगमध्ये काय कळणार आहे त्या मुलीला की मुलगा कसा आहे? मुलालाही कळणार नाही मुलगी कशी. तर लग्न झाल्यावर तो मुलगा त्या मुलीबरोबर म्हणजे डिस्टन्स ठेवून वागत होता. तो जास्त बोलतच नव्हता. तो तिच्याशी आता ऑब्व्हियस आहे लग्न झाल्यानंतर काय पूर्ण विवाह हा प्रेमावर अवलंबून आहे. प्रेम त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. पण तो असं काही बोलतच नव्हता. तो लांब राहत होता. आणि इवन म्हणजे ते एकत्र झोपत सुद्धा नव्हते. एका रूममध्ये पण तो येत नव्हता. तो काही ना काही कारण सांगून त्याच्या दुसऱ्या रूममध्ये जात होता आणि मुलीला आईच्या बरोबर झोपायला लावत होता. पण मुली खूप समजूतदार असतात. मुली खूप ॲडजस्ट करतात. आजही पहिल्यापासूनच मुली खूप ॲडजस्ट करतात. तिने खूप ॲडजस्ट केलं. 1 महिने 1 वर्षभर त्यांचे संबंधच आले नाही. आणि मग नंतर शेवटी तिला तिने आईवडिलांना पण सांगितलं नाही, जे की तिने सांगायला पाहिजे होतं आईवडिलांना. तिने आईवडिलांना पण सांगितलं नाही, कारण त्या लग्नामध्ये बराच खर्च केला होता. मुलगी शिक्षित होती, मुलगा पण शिक्षित होता, इंजिनियर होता. आणि मुलगी तिला नोकरी मिळाली असती. पण अशा पद्धतीने ती डिप्रेशनमध्ये गेली. आणि मग तिने आईवडिलांना सांगितलं आणि मग ते प्रकरण माझ्याकडे आलं. तर आम्ही सुरुवातीला म्युच्युअलमध्ये होण्याचं बघितलं, पण त्यांनी काय रिस्पॉन्स दिला नाही. घटस्फोटाची केस दाखल झाली. मग नंतर असं समजलं की मुलीच्या आईवडिलांनी ते काही पुरावा वगैरे आणला की तो मुलगा समलैंगिक होता. तर समलैंगिक असणं हे काही चुकीचं नाही आहे, हे काय वाईट पण नाही आहे. पण समलैंगिक असणं आणि ते न सांगणं हे चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे. कारण एका मुलीचं पूर्ण आयुष्य त्यांनी बरबाद केलं होतं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा कोर्टामध्ये केसेस येतात, आता हे एक झालं मुलीच्या बाबतीत. हे मुलाच्या बाबतीत सांगते. आता रिसेंटली माझ्याकडे एक केस आली होती. तर त्या केसमध्ये पण मुलगा खूप छान कमवता आणि मुलगी पण खूप छान कमवती. एकदम दोघं पण एज्युकेटेड, दोघं पण वर्किंग. आणि माझ्याकडे केस आली डिवोर्सचीच ऑब्व्हियस. आणि ते केस आल्यानंतर मुलाचं असं म्हणणं होतं की मुलीची एक मैत्रीण आहे, ती खूप जवळची मैत्रीण आहे. मी म्हटलं ठीक आहे, मग जवळची मैत्रीण आहे, काय प्रॉब्लेम आहे? त्या मैत्रिणीमुळंच आमच्यामध्ये भांडणं होतात असं त्या मुलाने मला सांगितलं. त्या मैत्रिणीमुळं का भांडणं होतात? तर ही म्हणे जास्त करून त्या मैत्रिणीबरोबरच असते. तर असेल, खूप मैत्री असेल. नाही, ही काय करते म्हणे, ती मैत्रीण माझ्या घरी येऊन राहते हिच्याबरोबर आणि एका रूममध्ये ते असतात आणि ती मला बाहेर घरामध्ये घेत नाही, रूममध्ये घेत नाही, ती मला बाहेर झोपवते. आणि असं कित्येक दिवसापासून महिन्यापासून चाललं होतं. आणि मग नंतर शेवटी तिने नवऱ्याला सांगून टाकलं की 6 महिन्याच्या अगोदरच तिने नवऱ्याला सांगून टाकलं की माझं त्या मुलीवर प्रेम आहे आणि मला हे लग्न करायचंच नव्हतं. माझ्या आईवडिलांनी माझा जबरदस्तीने लग्न करायला लावलं. आणि अशा पद्धतीने मग मी त्या मुलीशी बोलले. तो मुलगा आउट ऑफ इंडिया, त्याला जॉब मिळाला होता. आणि मग नंतर आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सनी वगैरे ते डिवोर्सचं म्युच्युअलमध्ये केलं, देणं घेणं वगैरे सगळं केलं. तर अशा पद्धतीने आपण असं कोणत्याही मुलांची फसवणूक होत नाही तर मुलांचीही होते, मुलींची फसवणूक नाही होत तर मुलांचीही होते. तर आपण काळजी काय घ्यायला पाहिजे ते विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता बघा तुम्ही वधूवर मेळाव्यामध्ये आलात, लग्न खूप एक चांगली गोष्ट आहे आयुष्यातली. लग्न सगळ्यांनी करायला पाहिजे. लग्नामुळे आपलं खूप छान लाईफ सुंदर होतं, आनंदी होतं. पण हे लग्न जे असतं त्या लग्नामध्ये आपण किती खर्च करतो? खूप खर्च करतात पालक, खूप खर्च करतात. 1 लाखापासून 50 लाख रुपये खर्च करणारे जर आहेत, कोर्टामध्ये जेव्हा केस येते तेव्हा 1 लाखापासून 50 लाख रुपये खर्च करणारे येतात. आणि जेव्हा ते डिवोर्सला येतात किंवा जेव्हा त्यांच्यामध्ये वाद होतात तेव्हा तर पहिले काय मागणी होती? तर पहिले बायका किंवा मुलीच्या आईवडील असं म्हणतात की आम्हाला लग्नाचा खर्च पाहिजे. बरं, तुम्हाला एक विचारीन मी की आता इथं सगळे एज्युकेटेडच असणार आहेत की तुम्ही, मला एक प्रश्न आहे तुमच्याकडनं की तुमच्याकडनं अपेक्षित आहे की आपल्याला लग्नाचा खर्च कोर्टाकडनं मिळतो का? ताई तू सांग. नाही ना? गुड गर्ल. तर तुम्हाला काय वाटतं की लग्नाचा खर्च मिळायला पाहिजे का? मिळतो का कोर्टात? असं कोणतं कलम आहे का सर? आहे का कोणतं कलम हिंदू विवाह कायद्यामध्ये? नाही ना? का असेल असं वाटतंय? नाही ना? तर हे खूप चांगलं आहे की तुम्हाला हे माहिती आहे. पण कित्येक लोकांना हे माहीत नसतं की लग्नाचा खर्च हा, बघा आपण लग्न करताना असा नाही विचार करत की घटस्फोट होईल, जर असं नाही करत. आपण पॉझिटिव्हच असतो आणि माणसांनी जीवनामध्ये पॉझिटिव्हच राहायला पाहिजे. पण थोडीशी काळजी पण घ्यायला पाहिजे. आपण जबाबदार नागरिक आहे ना, म्हणून आपण थोडीशी काळजी करायला पाहिजे. आपण जास्त खर्च करायला नको. आपण खर्च कशावर करतो सर?
सांगा सर, तुम्ही लग्नामध्ये आपण खर्च कशावर करतो? तुम्हीच सर, हां सांगा, कशावर करतो खर्च आपण? अजून केलंच नाही तर नाही, पण एखादं लग्न असेल ना कोणाचं तरी, तुमच्या लग्नामध्ये खर्च झाला असेल का? झालंय तर कशावर केला खर्च? हॉलला, बरोबर, जेवण, वरातीला, मानपान, म्हणजे सगळ्यात जास्त खर्च हा दुसऱ्यांवरच करतो आपण, बरोबर की नाही? जेवण सगळ्या लोकांना जेवायला घ्याल, ते लोक फक्त लग्नातच येतात, बरोबर ना, नंतर ते आपल्या बरोबर नसतात. मानपान ते पण लोक बऱ्याचदा अधूनमधून येतात. तर मला असं वाटतं की हा लग्नाचा खर्च कमी करायला पाहिजे, थोडक्यात केला तरी चालेल. आणि ती अमाऊंट तुम्ही तुमच्या मुलीच्या किंवा मुलाच्या अकाउंटला ठेवा. कारण तुम्हाला सांगते की जेव्हा लग्न होतं तेव्हा बरेचदा इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती ही खूप महत्त्वाची असते. नवरा बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण पैसेच नाही आहे, तर ना बायको सुखी राहणार आहे ना नवरा सुखी राहणार आहे. त्यामुळे जर मुलाचा पण बँक बॅलन्स व्यवस्थित असेल आणि मुलीचा पण बँक बॅलन्स व्यवस्थित असेल तर दोघंही खुश राहतील. कारण लक्षात घ्या की तुमच्या खिशामध्ये एकही पैसा नाही तेव्हा तुम्ही दिवसभर कुठेतरी फिरून वगैरे कुठेतरी जाऊन या, तुम्हाला मूडच येणार नाही, पण तुम्ही खिशामध्ये भरपूर पैसे घेऊन तुम्हाला काय करायचं, इकडे तिकडे भेटून या. मग तुम्ही बघा तुम्हाला किती मूड असतो, तुम्हाला सगळं म्हणजे तुम्ही जिथं जाल तिथं आनंदी राहाल. पण जेव्हा पैसे नसतील तेव्हा तुम्ही खूप दुःखी असाल. तर मनी इज अ पॉवर, मनी गिव्ज यू एनर्जी. तर हे बरोबर आहे. तर हे असं नाही आहे की नवऱ्यानी त्याचा बँक बॅलन्स आहे मग बायकोवर खूप खर्च करायचा मग बायको खुश राहील, असं नाही म्हणते मी. पण पैसे इम्पॉर्टंट आहेत, बरोबर आहे. मग हेच पैसे तुम्ही लग्नामध्ये जे खर्च करता ते खर्च जेव्हा कोर्टामध्ये जाताना गेल्यावर जरी तुम्हाला माहिती आहे, इथं सरांनी पण सांगितलं, दीदीनी पण सांगितलं की त्या तुम्हाला माहिती आहे की नाही मिळत, पण तरी पण कोर्टामध्ये जेव्हा केसेस येतात सर ते लग्नाचा खर्च मागतात. बरेचदा पालक म्हणतात आम्हाला काही पोटगी बिटगी नको, आम्हाला त्याचा एक पण पैसा नको, पण आम्हाला लग्नाचा खर्च पाहिजे. मग मुलाला विचारतो आम्ही की मुलाला विचारतो, मग मुलगा म्हणतो आम्ही पण लग्नाचा खर्च केला, बरोबर आहे, मग आमचा खर्च पण द्यायला हवा. कधी कधी मुलं म्हणतात की नाही आम्ही तर नव्हतं सांगितलं त्यांना एवढा खर्च करायला. कधी कधी मुलींचे आई वडील म्हणतात की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. बघा तुम्हाला जेव्हा पण जे पण लग्न अपयशी असेल त्या अपयशी लग्नाची तुम्हाला अगोदरच तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळत असतो. तुम्हाला ग्रीन सिग्नल सांगते, लग्न ठरलंय, मुलीला बघायला मुलगा आलाय, मुलाचे आई वडील आलेत आणि एकदम स्ट्रिक्टली मुलाचे आई वडील काहीतरी बोलतायत, एकदम ट्रॅडिशनल बोलतायत. मुलीनी ड्रेसच का घातला, मुलीनी काळाच कलर का घातला, मुलीनी टिकलीच का नाही लावली, मुलीनी केसच सोडले का. तर अशा मुलाची करशील का तू दीदी लग्न? नाही करणार ना, नाहीच करायला पाहिजे. म्हणजे हे एक्झाम्पल झालं की बघा अगोदरचे विवाह खूप आता म्हणजे अगोदरच्या बायका कशा राहिल्या मला तर सरप्राईज आहे की इतकं त्यांनी सहन करून राहिल्या असतील. पण आत्ताची जी पिढी आहे, आत्ताची पिढी म्हणजे आत्ता ह्या ह्याच्यातून वधूवर मेळ्यातून जे लग्न ठरणार आहे त्या पिढीत इक्वल पाहिजे, तो समानता पाहिजे मुलीमध्ये आणि मुलामध्ये पण. म्हणजे मगाशी सरांनी सांगितलं की सरांनी आम्हाला प्रश्न विचारला की लग्नाच्या वेळेस आम्हाला काय काय येत होतं, म्हणजे स्वयंपाकाचं ना, तर आम्हाला सगळं येत होतं किंवा आम्हाला शिकायचं होतं. तर आता हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे असं मुलींना वाटेल आणि वाटायला पण पाहिजे, कारण तो त्यांचा हक्क आहे. कारण मला असं म्हणायचं की आत्ताच्या ज्या मुली आहेत त्या नवीन पिढी आहे ती, आणि आत्ता हक्काबाबत त्या जागरूक आहेत आणि त्यांना माहिती आहे, त्यांना हे माहिती असणं गरजेचं आहे किंवा वाटायला पाहिजे की लग्न जे होणार आहे तर दोघांची जबाबदारी असणार आहे, मुलाची पण आणि मुलीची पण. म्हणजे आता आपण अगोदर म्हणत होतो की घरातली सगळी कामं बायकांनी करायची घरातली, पण आता तसं नाही. आता एखाद्या मुलीचं लग्न झालं तर जेव्हा ती पण कमवणार आहे, नवरा पण कमवणार आहे, तर ते दोघं नवरा बायको एकमेकांना मदत करणार आहे, किचनच्या पण कामामध्ये, घरातल्या पण कामामध्ये आणि घरातले जे खर्च असतील त्याच्यामध्ये पण. मग अशा पद्धतीने आपण फक्त आता मुलींना फक्त म्हणायचं नाही की स्वयंपाकघरात जा, आपण मुलांना पण म्हणायचं की बाबा स्वयंपाकघरात जा, कारण तुला चांगली मुलगी मिळायला पाहिजे. आणि आता असं नाही आहे की आता मुली सहन करतात किंवा मुलं सहन करतात. कारण तुम्ही जर कोर्टामध्ये समजा एखादी केस कोर्टामध्ये आली तर ते किती खर्चिक असतं ते तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यामुळे ते कोर्टाचा खर्च, परत वेळ जातो तुमचा, त्यामुळं ते करणं तुम्ही त्या बाबतीत तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.
तर दुसरं म्हणजे की आपण लग्नामध्ये तुम्ही बोर नाही होते ना? बोर झाले तर मला सांगा. नाहीतर मला बोलण्याचा स्वभाव आहे, आमचा बोलण्याचंच काम आहे. दुसरं म्हणजे की आपण लग्नामध्ये खर्च करतो आणि बऱ्याचदा खर्च हा सोनं आपण देतो मुलाला आणि आपल्या मुलीला, आणि मुलं पण मुलींना देतात. म्हणजे मुलं लग्नामध्ये मंगळसूत्र किंवा काय कानातले हे काय गोल्ड असेल ते देतात आणि मुलीचे आईवडील मुलाला देतात, बरोबर आहे हे. आणि मुलीला स्वतःला काही गोल्ड देतात. हे म्हणतात की ह्याला काय म्हणतात, तर ह्याला स्त्रीधन म्हणतात मुलींचं. आता पुरुषांचं काही स्त्रीधन नसतं, पण मुलींचं स्त्रीधन असतं. आणि मुलींच्या स्त्रीधनाबाबतीतच खूप केसेस येतात. काय होतं माहिती आहे का, कित्येक केसमध्ये बघा, आता मी आहे ना तुम्हाला जी माहिती सांगते त्याच्याविषयी तुम्ही म्हणजे असं नकारात्मक होऊ नका. मी तुम्हाला काळजी घेण्यासाठी आली आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटायला नको की लग्नच नको करायला. मी तुम्हाला म्हटलं की लग्न करायला पाहिजे. फक्त मला असं वाटतं की एकही केस यांच्यापैकी कोर्टामध्ये यायला नाही पाहिजे. काळजी घेण्यासाठी आपण बोलतोय, बरोबर ना? आपण कोणत्याही गोष्ट करताना म्हणजे इव्हन तुम्ही आता लग्न ठरवतो, आपण पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह असणार आहे. पण मी तुम्हाला काळजी घेण्यासाठी सांगते. तर हे मी केसेस सांगितल्यावर तुम्हाला वाटेल की जरा असं वाटतं की आता लग्न करावे का नको किंवा करावंच नाही. असं नका करू, लग्न करायचं आहे. शादी का लड्डू खाए तो पचता है, ना खाए तो भी पचता है, तो मुझे लगता है की खा के पचताना चाहिए, बरोबर आहे. तर असं मी तुम्हाला सांगेन. तर स्त्रीधनाचा प्रश्न खूप वेळा येतो. म्हणजे तुम्हाला सांगते की मुलं 4-4 तोळे 5-5 तोळेचं गंठण बायकोला घालतात लग्नामध्ये, कानातले घेतात, बँगल्स घेतात, आईवडील पण सोनं देतात मुलीकडं, बरोबर आहे. आणि मुली काय करतात, मग लग्न झाल्यावर आता मुलींना बरोबर आहे की त्यांना नवरा म्हणेल तसं ऐकायचं आहे, नवऱ्याच्या आईवडील जे म्हणतील तसं ऐकायचं आहे. आणि मुली ऐकतात, आजही ऐकतात. कालच माझ्याकडे एक केस आली, तर ती मुलगी इतकी सुंदर आहे, इतकी छान आहे दिसायला, पण 2 वर्ष झालं तिचा नवरा इतका त्रास देतोय म्हणजे काय, मारहाण नाही आहे, शारीरिक त्रास आहे, शारीरिक त्रास पण नाही, मानसिक त्रास आहे. मानसिक त्रास काय आहे, मुलगा सगळं आईवडिलांचं ऐकतोय, आई जे म्हणेल तेच ऐकतोय. म्हणजे इव्हन मुलगा जर बायकोला कुठं पिक्चरला घेऊन गेला तर आई म्हणते की मलाही यायचंय. आणि मग जेव्हा आईला तो घेऊन जायला तयार असतो तेव्हा ती म्हणती की हिला नाही घ्यायचं. म्हणजे इतक्या पद्धतीने आया, मी पण आई आहे एका मुलाची, इतक्या पद्धतीने आया स्वतःच्याच मुलाचं नुकसान करतायत. आता तो मुलगा ठीक आहे की तो मुलगा खूप चांगला आहे आणि तो मुलगा आईवडिलांचं ऐकतोय, आणि कदाचित हे पण कारण आहे त्याच्या पाठीमागं की आईवडिलांची खूप सारी प्रॉपर्टी आहे ती त्याला मिळणार आहे, त्यामुळे त्याला आईवडिलांचं ऐकायचं आहे. बरोबर आहे. पण एका बाजूने तो त्याच्या बायकोवर अन्याय करतोय. बघा, 2 वर्ष ती मुलगी त्याच्याबरोबर इतकं छान पद्धतीने ॲडजस्ट करतीये, ती काम करतीये, ती पण वर्किंग आहे, तो पण वर्किंग आहे, आणि केवळ तो आईचंच ऐकतोय सगळं. म्हणजे आईने काय पण म्हणायचं, स्वयंपाक केलं की असंच का, एवढंच तेल का घातलं, हीच भाजी का केली, ही भाजी अशीच का नाही केली, आमच्याकडे असंच करतात. आणि ती जेवताना ती सासू किती घेतीये, ती किती खातीये, म्हणजे तिने काय घ्यायला गेली की ती तिच्याकडे बघती. म्हणजे विचार करा, त्या मुलीला जेलपेक्षा काय ती प्रतिक्रिया असेल ती. विचार करा, आपण आपल्या मुलींना इतकं सोन्यासारखं आपण त्यांना वागणूक देतो घरी, इतकं त्यांना हातावरच्या हाताच्या फोडासारखं आपण त्यांना हे करतो, आणि हीच मुलगी लग्न झाल्यानंतर किती ॲडजस्ट करती आणि तिला कसं वागवलं जातं. तर मला असं वाटतं की या पद्धतीने वागणूक सहन करायला नाही पाहिजे. आणि 2 वर्ष तिने काढले तरी, आणि मग ते मॅटर माझ्याकडे आलं. मग तिला मी सांगितलं, अजूनही ते डिवोर्सच्या तयारीत नाही आहेत, आम्ही नाण्याची केस दाखल करणार आहे. तर स्त्रीधनावर आपण होतो. तर स्त्रीधनाचं म्हटलं की जेव्हा कोर्टामध्ये केस येते तर बरेचदा असं होतं की लग्न झाल्यावर सासू सासरे नवरा असं म्हणतो बायकोला की तुझं जे सोनं आहे ना ते सगळं माझ्याकडे दे बाबा. बायकोला प्रेमाने म्हणतो की तुझं जे सगळं सोनं आहे ते सगळं माझ्याकडे दे, आणि काय कधी लागत असेल तर तुला आई देईल ती. तर असं द्यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं, द्यायला पाहिजे का? नाही द्यायला पाहिजे ना? तर द्यायला नाही पाहिजे, बरोबर आहे तुमचं. तर खूप साऱ्या बायका देतात, म्हणजे एज्युकेटेड बायका पण देतात, जास्त करून एज्युकेटेडच बायका आहेत, शिक्षित महिला. आणि त्यांचं ते सोनं म्हणजे आय थिंक 30 ते 40 तोळे सोनं एका मुलीचं सासूच्या ताब्यात होतं. तिच्या आईवडिलांनी तिला 25-1 तोळं केलं होतं आणि मुलांनी 15-20 तोळे केलं होतं. आणि हे सगळं सोनं सासूने प्रेमाने की तुझ्याकडं व्यवस्थित तू ठेवू शकणार नाहीयेस
आता ती विवाह करतीये, विवाह झालाय तिचा, ती का नाही ठेवू शकणार? तुम्ही पण लॉकरमध्येच ठेवणार आहे, ती पण लॉकरमध्येच ठेवणार आहे, एकाच घरात तुम्ही राहताय. तर मुलींनी ती काळजी घेणं गरजेची आहे. कारण जेव्हा तुमची केस कोर्टामध्ये येते आणि जेव्हा तुम्ही स्त्रीधन मागायला लागता, जेव्हा समजा आता एखादी मुलगी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांचा आणि ती आली माहेरी आणि मग कोर्टामध्ये केस दाखल केली आणि कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर ती म्हणली की माझं सगळं स्त्रीधन सासू सासऱ्यांकडेच आहे, तर हे सिद्ध कसं करणार ती? हे सिद्ध करायला खूप कमी चान्स असतो आणि खूप कमी आपल्याकडं पुरावा असतो. म्हणजे पुरावा नसतोच. लग्न झालंय आणि ते लग्न झाल्यानंतर ते स्त्रीधन त्यांच्या लॉकरमध्ये. मुलं काय का म्हणजे जेव्हा कोर्टामध्ये केस येते तेव्हा मुलं काय म्हणतात की हे स्त्रीधन ती घेऊन गेली आणि मुली म्हणतात की हे स्त्रीधन त्यांच्याकडे. मग कोर्ट ठरवतं ते पण 5-6 वर्ष लागतात त्याला. किती वर्ष लागतात? 5-6-7 वर्ष. म्हणजे समजा एखादी केस घटस्फोटाची असेल तर घटस्फोट किती दिवसात मिळत असेल तुम्हाला काय वाटतं? अंदाजे किती दिवसात मिळत असेल? 4-5 वर्ष. 4-5 वर्ष पण कमीच आहेत सर. 7 वर्ष लागतात जवळजवळ, 6 ते 7 वर्ष. कारण आता पेंडन्सी इतकी वाढलेली आहे तर 6 ते 7 वर्ष. हे पण ते लवकर चालवलं तर. नाहीतर जर वकिलांनी तारीख पे तारीख, डेट पे डेट घेत बसले तर अजून वेळ लागेल. म्हणजे किती आयुष्य बर्बाद होतं दोघांचं. बरोबर आहे. त्यामुळं आपल्याला ही सगळी काळजी घ्यायची आहे. तर एक तुम्हाला काळजी घ्यायला किती सांगितले मी. फर्स्ट असं सांगितलं की लग्नाच्या वेळेस मुलगा किंवा मुलगी बघताना थोडंसं स्वतःला काय वाटतं मनाला ते बघायचं. दुसरं म्हणजे की लग्नामध्ये खर्च करायचा नाही. तिसरं म्हणजे की स्त्रीधनाविषयी. बरोबर आहे. आणि चौथं म्हणजे की मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितलेलीच आहेत की जेव्हा पण लग्न ठरवता, लग्न ठरवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की खूप सारे तुम्हाला सिग्नल्स येतात. जसं की एक माझ्याकडे मॅटर आलं होतं तर त्याच्यामध्ये असं होतं की मुलगा खूप तापट स्वभावाचा होता आणि तो मुलीला वारंवार तिला म्हणजे काहीतरी झालं तरी तिला तो एकदम रूडली बोलून तिला रडवायचा. ते फोनवर बोलायचे, भेटायचे आणि मुलीला असं वाटायचं की होईल आज ना उद्या होईल आणि असं करून तिने लग्न केलं. मग नंतर कळलं की त्या मुलाला अँगर इश्यू आहे आणि त्या अँगर इश्यूमध्ये लग्नानंतर मग त्यांनी त्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मग हे मुलींनी आईवडिलांना सांगायला पाहिजे आणि आईवडिलांनी पण जेव्हा लग्नाचं ठरवताय तेव्हा बघायला पाहिजे की त्या मुलगा आणि ती मुलगी भेटतायत तर त्यांचं व्यवस्थित होतंय का. आपणही थोडं भेटणं गरजेचं आहे. जरा जेव्हा लग्न ठरतं तेव्हा एकतर ते ठरवताना एक मध्यस्थ असा पाहिजे की जो व्यवस्थित त्या मुलाला किंवा त्या मुलीला ओळखणं गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आली की जसं की समजा एखादा तुमचा मित्र आहे आणि तो सांगतोय की अरे माझ्या एका मित्राचीच मुलगी आहे तर तू बघ हवं तर. आता तो मित्र आपल्या खूप दिवसापासून ओळखीचा आहे, खूप वर्षापासून ओळखीचा आहे. मग असं जवळचं किंवा समजा असं जवळचं नसेल, मध्यस्थ नसेल किंवा काय नसेल तर मग सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वतः हे घ्यायचं की स्वतः तुम्ही मागं लागायचं मुलाच्या. सर म्हटले ते बरोबर आहे की मागं लागायचं काम आहे मुलांच्या. तर मागं लागायचं कारण आपल्याला आपली मुलगी द्यायची त्याला. त्यामुळं नंतर कोर्टाच्या पायऱ्या चढण्यापेक्षा, नंतर तारखा कोर्टामध्ये येण्यापेक्षा आपण त्या मुलाच्या मागं लागायचं, त्याची माहिती घ्यायची, तो काय करतोय, तो कुठं कामाला आहे. सर थोडे 15 मिनटं चालेल घेऊ? 15 मिनटं 10 मिनटं घेते. तर मागं लागायचं. दुसरं म्हणजे की ते मुलं काय करतात, आता फास्ट घेते मी. मुलं काय करतात की मुलं मुली दोघंही, असं मी कुणाच्या साईडनी नाही बोलत आहे, मुलं मुली की खोटं सांगतात की माझ्या नावावर इकडं फ्लॅट आहे, तिकडं फ्लॅट आहे आणि मी इथं कामाला आहे, इथं एवढा माझा पगार आहे. आणि मुली कधीही लग्न झाल्यानंतर पण मुलीला माहीत नसतं खरा किती पगार आहे नवऱ्याला. जे की आईवडिलांचीच जबाबदारी असते की तो खरं कुठं कामाला आहे, तिथं आहे का, तिकडं कामाला. बघा त्याच्या परस्पर जायचं आहे. त्या मुलाला नाराज नका करू. त्या मुलाला काय वाटेल की बघा की आता आमचं लग्न ठरणार आहे, केव्हा लग्न ठरू शकतं आणि आमचे सासू सासरे आलेत मला बघायला. त्याला न कळता जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याला न कळता जायचं आहे आणि तुम्ही माहिती घ्यायची की तो खरंच तिथं आहे का कामाला, खरंच त्याच्या नावाने प्रॉपर्टी आहे का. मग आपण प्रॉपर्टीसाठी लग्न करत नाही आहे, पण हे खोटं सांगणं चुकीचं आहे. कारण आपण नेहमी लग्न करताना आपण कपॅसिटी बघतो की मुलगा कसा आहे, की मुलाचं घर आहे का. मग मुलगा म्हणतो हो घर आहे, पण ते घर भाड्याने असतं. मग नंतर आईवडिलांना वाटतं ना की अरे यार आपण तर आपल्या मालकीच्या घरात राहतोय ना, आपल्या मुलीला भाड्याच्या घराने राहावं लागतंय. बरोबर आहे. आणि मुलगा सांगतो की मी खूप चांगला कमवतोय आणि मुलगा सांगत नाही आहे की मी कमवत नाही आहे किंवा टेम्पररी जॉब आहे, परमनंट जॉब सांगतो. हे तुमचं काम आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांची फॅमिलीविषयी तुम्ही माहिती घेणं गरजेची आहे की ती फॅमिलीमध्ये बरेचदा असं असतं की
जसं की मी तुम्हाला सांगितलं उदाहरण की आईचं तो खूप ऐकतोय किंवा कधी कधी बहिणी असतात. एक माझ्याकडे मॅटर आहे की त्याची बहीण आहे आणि त्याची बहीण आणि आई म्हणजे ती बहीण डिवोर्सी आहे आणि ती बहीण घरी राहते आणि मग ती बहीण घरी राहते तर मग तिने खरं तर असं म्हणायला बरोबर नाही वाटत पण कसं आहे की ननंद आणि वहिनी यांच्यामध्ये सासू सुनाचं जसं आहे तसंच ननंद आणि त्या मुलीमध्ये असतं आणि ते दोघींमध्ये कधी पटलंच नाही आणि मुलांनी त्या बहिणीचाच जास्त सपोर्ट करून शेवटी ती मुलगी आईवडिलांकडे राहायला गेली. तर हेच बघणं गरजेचं आहे की कोण कोण राहतंय कोण कोण नाही, त्यांचे स्वभाव कसे आहेत, बरोबर आहे. दुसरं म्हणजे की तुम्हाला जेव्हा तुम्ही लग्न करताय तर तुम्हाला तुमचे हक्क व अधिकार काय आहेत ते पण माहिती पाहिजे. मुलीला माहिती पाहिजे की मुलीचे हक्क व अधिकार काय, मुलाला माहिती पाहिजे त्यांचे हक्क व अधिकार काय. आता याच्यावर मी जात नाही कारण मला वेळ कमी आहे. ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जेव्हा लग्न करता तर त्या लग्न करताना जर घाई करत असेल, कोविडमधले जे विवाह आहेत, कोविडमधले 2020 मधले जे विवाह आहेत ते खूप सारे विवाह आता डिवोर्सला आलेले त्याच्यापैकी सर की जितके विवाह झालेत त्याच्यापैकी आय थिंक मोर दॅन 50% आर कमिंग टू द कोर्ट फॉर डिवोर्स. तर ते इतके घाईमध्ये लग्न केलेले आहेत त्याच्यामध्ये की मुलाच्या वडिलांनी पण आणि मुलींच्या वडिलांनी का घाई केली मला कळत नाहीये. काय झालं होतं तेव्हा ते म्हणजे ते पॉझिटिव्ह नव्हते का काय, त्यांना काय वाटत होतं की आज नाही होणार तर कधी नाही होणार असं होतं का, त्यांनी इतक्या घाईमध्ये लग्न केली आणि ते आता कोर्टामध्ये. तर हे घाईमध्ये नाही करायचं. जेव्हा तुम्हाला मुलीकडचे लोक म्हणतात की लवकर करायचं मग तेव्हा सिग्नल समजायचा की इथं रेड सिग्नल आहे तर आपण थोडंसं माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही माहिती घ्या आणि ते रेड सिग्नल तुम्हाला देतात. दुसरं म्हणजे की खर्च, की लग्नामध्ये जे खर्च असतात की खर्च करायला लावतात की मुलाचे वडील किंवा मुलीचे वडील की ते सांगतात की एवढा खर्च करायलाच पाहिजे, आम्हाला हा स्टॉल पाहिजे, पाणीपुरीचा स्टॉल पाहिजे, भेळपुरीचा पण पाहिजे आणि हे साऊथ इंडियनचा पण पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की हे असं सांगायला नाही पाहिजे, उलट असं सांगायला पाहिजे की वी विल टेक एक्सपेन्सेस 50-50. आपण निम्मा खर्च करू कारण एक फॅमिली होणार आहे आपण दोन्ही एकत्र फॅमिली. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की मी आता थांबायला पाहिजे कारण सरांना पण पुढचं आहे आणि मलाही एका कार्यक्रमाला जायचं आहे. तर मी तुम्हाला पुन्हा माझं नाव सांगते ॲडव्होकेट राणी सोनवणे आणि माझा नंबरही सांगते कधी काय वाटलं तुम्हाला. आणि हां शेवटी जाता सांगेन की लग्न खूप चांगलं आहे, लग्न सगळ्यांनी करा पण लग्नापूर्वी तुम्ही एखाद्या विवाहपूर्व तुम्ही समुपदेशन घ्या की आपण लग्न म्हणजे खूप छान स्वप्न एक छान रंगवा, खूप चांगलं असतं लग्न पण जबाबदारी पण बघा की लग्नानंतर किती जबाबदारी येणार आहे, मुलावर पण मुलीवर पण. मुलावर ही जबाबदारी येणार आहे की एक तराजू आहे, मुलं जे आहेत ते एक तराजू आहे, आईला एका पारड्यात आणि बायकोला एका पारड्यात. आईला इन द सेन्स आई वडील आणि फॅमिली आणि बायको तिचे नातेवाईक असा एक तराजू जर ठेवला, सँडविच नाही व्हायला पाहिजे नवऱ्याने, सँडविच झालं की गेलं. मुलाची जबाबदारी असती की बायकोला व्यवस्थित तो प्रेम देणं आणि आईवडिलांना पण प्रेम देणं. मी असं नाही म्हणते की आईवडिलांना सोडा बायकोला धरा, मी असं पण नाही म्हणते फक्त बायकोबरोबर राहा किंवा आईवडिलांबरोबरच राहा. मला असं म्हणायचं की तुम्हाला चांगला परिवार पाहिजे, तिथं बायकोही पाहिजे, आईवडील पण पाहिजे, तुमची बहीण पण पाहिजे, सगळेच पाहिजे. मला असं वाटतं मी थांबते इथं. थँक्यू सो मच. मला खूप छान वाटलं तुमच्याबरोबर. कदाचित काही लोकांना कंटाळा आला असेल, आम्ही आलो कशाला, चाललंय काय, पण बोलू शकत नाही. हे वास्तव आहे. त्यांच्याकडे न्यायालयात ज्या तक्रारी येतात किंवा जे खटले येतात त्याच्यावर त्यांनी बोललं. मी वास्तवामध्ये काही अनुभव घेतलेले आहेत. आपण खऱ्या अर्थाने आता कार्यक्रमाला सुरुवात करू. तत्पूर्वी मी हे पण सांगतोय, सूचना देतोय, जेवढे काही लोक इथे उपस्थित असतील कदाचित कार्यक्रम संपल्यानंतर तुम्हाला 1-2 व्यक्ती किंवा XYZ व्यक्ती बाहेर भेटेल, फोन नंबर घेईल, फोन नंबर देईल, पण तुम्ही खात्री करून घ्या आमच्याकडून की बाबा आमचा नंबर यांनी घेतलेला आहे, त्यांचा फॉर्म तुमच्याकडे भरलेला आहे का. सुरुवातीतूनच होते. त्याच्यामुळे मग ह्या सर्व गोष्टी होतात. काय असतं, आपण भावनेपोटी एकमेकांना नंबर देतो, यांचा मुलगा आहे किंवा एखादी मुलगी सुंदर दिसली किंवा एखादा मुलगा छान दिसला की नंबर घेणं, पण नंतर पुढे जाऊन त्रास झाल्यानंतर मग तुम्ही आम्हाला दोष देता. मी पहिला फॉर्म वाचतो, व्यासपीठावरती येऊन फक्त त्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या पालकांनी
बेसिक माहिती द्या, नाव, जन्मतारीख, शिक्षण आणि अपेक्षा, बाकी काहीच नको. मी प्रत्येक उमेदवाराचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. राहुल पांढरवळे, टाळ्यांच्या गजरात आपण प्रत्येक उमेदवाराचं स्वागत करायचं आहे. पांढरवळे, माझं गाव बिळाशी, तालुका बत्तीसशिराळा, जिल्हा सांगली. मी BA ग्रॅज्युएट आहे, अकाउंट फील्डमध्ये काम करतो आहे आणि गेले 10 वर्षापासून पुण्यात आहे. आणि रिसेंटलीच मी एक 6 महिन्यापूर्वी माझं स्वतःचं घरही पुण्यामध्ये घेतलेलं आहे. आणि माझी अपेक्षा अशीच आहे की अकाउंट फील्डमध्ये मुलगी असेल, जेणेकरून ANM GNM अशा फील्डमध्ये मुलगी असेल तर मी माझी अपेक्षा बस तीच आहे. थँक्यू. राहुल अरुण पांढरवळे, जन्मदिनांक 7/8/1993, शिक्षण BA आहे, मासिक उत्पन्न 35,000 आहे, अपेक्षा आहे मुलगी नोकरदार असावी. रचना भारत खिलारे, मी आपणास मगाशी सांगितलेलंच आहे. मुलीची जन्मतारीख 10 मार्च 1996 आहे आणि MTech झालेली आहे. 2 वर्ष झालं बेंगलोरमध्ये IT कंपनीमध्ये सर्व्हिस करत आहे आणि तिला 28 लाखाचं पॅकेज आहे. अपेक्षा मुलगा सुस्वरूप असावा आणि नोकरी करणारा असावा, स्वभावान चांगला असावा. त्याचं मासिक वेतन कमी असेल तर चालेल, परंतु तो निर्व्यसनी असावा, एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. रचना भारत खिलारे, जन्मदिनांक 10/3/1996, शिक्षण MTech आहे, मासिक उत्पन्न 2,80,000 आहे, अपेक्षा आहे मुलगा इंजिनियर, डॉक्टर किंवा बँक मॅनेजर पाहिजे. डॉक्टर निरंजन मधुकर लोंढे, टाळ्यांच्या गजरात आपण प्रत्येक उमेदवाराचं इथे स्वागत करायचं आहे. निरंजन मधुकर लोंढे, राहणार कसबावाडा, कोल्हापूर. शिक्षण BAMS, PGDMS, CCH आणि CGO. हे डिप्लोमा कोर्सेस माझे पण झालेले आहेत आणि ह्याच्यासोबत EMSचा माझं हे पण झालेलं आहे कोर्स. करंटली आता मी कोल्हापूरमध्येच एका आनंद प्लास्टिक सर्जरी म्हणून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथेच ॲज असिस्टंट OT सर्जन म्हणून काम करतो. अपेक्षा अजून पेरेंट्ससोबत जास्त डिस्कस केलेलं नाही, तरी आता पेरेंट्स झालेले आहेत, त्यांच्यासोबत डिस्कस करून होईल. फर्स्ट टाईमच आले त्यामुळे अजून काही एवढ्या अपेक्षा हे नाही, क्लिअर नाहीत माझ्या स्वतःच्याच. डॉक्टर निरंजन मधुकर लोंढे, जन्मदिनांक 14/4/1995, शिक्षण BMS, PGDMS केलेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रॅक्टिस आहे स्वतःची कोल्हापूर या जिल्ह्यात. जरी त्यांनी सांगितलं अजून अपेक्षा ठरवलेल्या नाही आहेत, फॉर्ममध्ये मात्र एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे अनुरूप, परंतु आपण कधी कधी ठरवतो तसं होत नाही. तुम्ही जेवढं वास्तव राहाल तेवढं वास्तव आहे. जसं खिलारी साहेब बोलले की तो मुलगा कधीतरी ड्रिंक घेतो वगैरे किंवा आणखी काय, मी त्याच्यावर एक किस्सा सांगतो. काही वर्षापूर्वी नितीन खुडे नावाचा मुलगा होता आपल्याकडे, त्याचं लग्न आपल्याकडून झालं. जवळजवळ त्यांनी 100-1 मुली पाहिल्या त्या मुलाने. एका मुलीला भेटायला तो पुण्यातच आला होता, मुलगी आणि तो भेटला. दोघांनी एकमेकांना काही प्रश्न केले. त्या एका प्रश्नात मुलीने त्याला प्रश्न केला की तुम्ही ड्रिंक घेता का? तो बोलला मी ड्रिंक घेत नाही. तर मुलगी समोरून बोलली मी केव्हा तरी घेते. लक्षात घ्या, आज आपण असं बोलतो की फक्त मुलं ड्रिंक घेतात, नाही, आपल्या समाजातल्या काही मुली मोठ्या प्रमाणात ड्रिंक घेतात. जसे ड्रिंक घेतल्यानंतर आपण बोलतो ना याला जास्त दारू झाली आहे, त्यांचा तो गोंधळ, तशा प्रकारे मुलींचाही गोंधळ होतो.
म्हणजे आपण बोलतो की मुलं काय करतात बाहेर जाऊन हे पालकांचंही लक्ष पाहिजे. त्यांची संगत कोणाबरोबर आहे हे थोडं तरी त्यांना ज्ञान पाहिजेच. कारण आयुष्याचा प्रश्न आहे हो दोघांच्याही. हा पोरखेळ नाही आहे. आणि हे नातं विश्वासाने होतं. आज बघा लग्न आपण कोणीतरी व्याख्यान कोण देतं, लग्न प्रोफेशनशी करतात की काय असं वाटायला लागतं. डॉक्टर आहे डॉक्टर्स पाहिजे, इंजिनियर्स पाहिजे, पगार 20 आहे तर मला 25 पाहिजे, 30 आहे तर 40 पाहिजे. अरे पण जगणार किती आहात तुम्ही ह्याचा पण विचार करा. आपलं आयुष्य किती आहे. पैसा कोणासाठी कमवायचा आहे. वस्तूसाठी की स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी. आपल्याला हे पण कळलं पाहिजे की आपला लाईफ पार्टनर कसा पाहिजे. आपण कधी कधी सांगतो समजून घेणारा पाहिजे. नेमकं काय समजून घेतलं पाहिजे हा पण एक विषय महत्त्वाचा असतो. किंवा समजूतदार पाहिजे. आज आपण घरातल्या घरात मोबाईलवरती बोलतो. या खोलीतून त्या खोलीत एखादा व्यक्ती असेल त्याला बाहेर बोलतो हॉलमध्ये. ही परिस्थिती झालेली आहे. कुटुंबाचा संवाद कमी झालेला आहे. जोपर्यंत आपला एकमेकांशी संवाद वाढत नाही तोपर्यंत हा तुमचे कार्यक्रम पण व्यवस्थित होणार नाही. तेजस्विनी महादेव मंटूर. टाळ्यांच्या गजरात प्रत्येक उमेदवाराचं आपण स्वागत करायचं आहे. नमस्ते, माझं नाव तेजस्विनी महादेव मंटूर. मी BTech पूर्ण केलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये. माझं मूळ गाव आहे कोल्हापूर आणि सध्या मी सिनेक्रॉनमध्ये काम करते. ऑलमोस्ट 7 years झाले. बर्थ डेट आहे 13 जून 1995 आणि मी माझ्याच क्षेत्रात रिलेव्हंट असलेला एज्युकेशनशी रिलेटेड अपार्ट फ्रॉम BTech MTech पण चालेल किंवा MS पण चालेल, MSc पण चालेल असा मुलगा शोधते आहे. थँक्यू. तेजस्विनी महादेव मंटूर. जन्मदिनांक 13/6/1995. शिक्षण BTech आहे IT मध्ये. पुण्यात खाजगी सेक्टरमध्ये नोकरीला आहे. अपेक्षा आहे मुलगा इंजिनियर क्षेत्रातील असावा. मेघना राजेंद्र गायकवाड. उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. जिस तरह सोए हुए शेर के मुंह में अपने आप हिरन नहीं जाता, उसको मेहनत करनी पड़ती है. वैसे ही हम इतने खुशी के वातावरण में हैं आज सब. इतका आनंदी वातावरण आहे की खरंच माझा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. बरं, माझी ओळख सर्वात अगोदर करून देतो. मी डॉक्टर विजय हरी साळवे. दॅट इज अकॅडमिक डॉक्टर, PhD in इंग्लिश, भारती विद्यापीठ, मिलिटरी इंटेलिजन्स अँड ट्रेनिंग स्कूल. सर्वात अगोदर व्यासपीठावर बसलेले ॲडव्होकेट मंटूर, ॲडव्होकेट राणी बाबरताई आणि अति उत्कृष्ट खिलारे साहेब, डॉक्टर खिलारे साहेब, या सर्वांनी इतकं सर्व काय त्यांचे अनुभव बोलले आहेत आणि खूप काय बोललेले आहेत. त्यांनी मी काय बोलू वेगळं असं काय ठेवलेलंच नाही. सर्व काय ते बोललेले आहेत. अरे मी हे पण विसरलो, मी आलो कशाला होतो. आलो होतो माझी भाची आहे मेघना राजेंद्र गायकवाड, त्यांच्यासाठी आलेलो आहे. इथंच राहतात पुण्यामध्ये पद्मावतीमध्ये एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये
HR मॅनेजर आहेत. हां, माझा फोन नंबर, माझा फॉर्म भरलेला आहे, सर्वांना मिळेलच तो. आणखीन काय माहिती पाहिजे का तुम्हाला? एवढी माहिती ठीक आहे? अरे वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड, थँक्यू सो मच सर. आणि मग मी प्रत्येकाला एवढंच बोलतो, थँक्यू सो मच. हाताची पाची बोटं सारखी नसतात. आपण बोलतो ना, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. ज्यावेळेस तुम्ही व्यासपीठावरती येता, एखादं प्रेझेंटेशन करता, एखाद्याची माहिती देता, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप काही गोष्टी दडलेल्या असतात. तुम्ही कोणाबद्दल माहिती देताय, आपल्याबद्दल देताय, इतरांबद्दल देताय, तुम्ही कसे तिथे प्रेझेंट करता त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी निर्भय करतात. मेघना राजेंद्र गायकवाड, जन्मदिनांक 10/11/1989, शिक्षण BCom, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे, मासिक उत्पन्न 20,000 आहे, अपेक्षा आहे स्वतःचं घर, निर्व्यसनी, नोकरी किंवा व्यवसाय. इंद्रजित राजेंद्र लांडगे, नमस्कार, माझं नाव राजेंद्र रामचंद्र लांडगे. तिथे माझी लास्ट मिसेस विजया लांडगे. मी रिटायर्ड GST डिपार्टमेंटमधून आहे. माझा मुलगा इंद्रजित राजेंद्र लांडगे, तो BCom आहे, सेल्स मॅनेजर आहे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि सांगायचं म्हणून सांगतो की तो दिल्लीला होता, 3 वर्ष UPSC प्रिपरेशन करत होता. अनफॉर्च्युनेटली तो इंटरव्ह्यूपर्यंत गेला, पण नशीब असते का त्याचं नाही झालं. ओके, तर सध्या तो जॉब करतो, मी सांगितलंच, सेल्स मॅनेजर आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये. आता मी ही लोक जी काय सांगत होती त्याच्याशी संबंधित काही गोष्टी सांगतो की थोडंसं 2-3 वर्षापूर्वीचं माझ्या मुलाच्या जॉबचं कार्ड आहे. ह्या मॅडम ॲडव्होकेट काहीतरी म्हणत होत्या की खोटं जॉब वगैरे सांगतात. तर हे एक आहे. दुसरं हे माझं रिटायरमेंट कार्ड आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, GST डिपार्टमेंटचं. ह्याच्या मागे माझा ॲड्रेस आहे, स्वतःचं घर आहे. म्हणजे बऱ्यापैकी आम्ही तिघांना एक रूम असेल एवढं देवाच्या कृपेने, म्हणजे काही असेल ते आहे. बघू शकता कोणाला जर काय वाटलं तर कन्फर्म करण्यासाठी. आम्हाला मुलगी शिकलेली हवी आहे. आणि विशेष म्हणजे काही ठिकाणी मी असं बघितलं की मुलगी ते घर आपलं म्हणून समजणारी असावी. उदाहरणार्थ मी एका ठिकाणी असं बघितलं की DMartमधून सामान येतं महिन्याचं आणि ते तिथेच पडलेलं असतं. ती मुलगी जॉब करते, ठीक आहे, मान्य आहे, पण ते तिथेच ती बिचारी सासू व केव्हा ते उचलेल ठेवेल तेव्हा ते जातं प्रत्येक डब्यात, बरणीत, बाटलीत, जे काय असेल ते. पण हे असंही नसावं. तुम्ही जॉब करत असाल वगैरे वगैरे, ओके, ठीक आहे, पण हे घर आपलं आहे, ही माणसं आपली आहेत. तेवढं म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो की एक माणुसकी आणि घर सांभाळणारी मुलगी असावी. थोडक्यात जॉब करणारी असेल चालेल, आणि जरा व्यवस्थित ठिकाणी राहणारी असावी. मला म्हटलं होतं मी थोडंसं, बस एवढंच अपेक्षा आहे. थँक्यू. मी पण 30 वर्षात वेगवेगळे अनुभव घेतो. इंद्रजित राजेंद्र लांडगे, जन्मदिनांक 30/1/1994. म्हणजे जसे अगोदर ते गायकवाड सर आले, त्यांनी जन्मतारीख सांगितली नव्हती. आता हे आले, त्यांनी जन्मतारीख सांगितली नव्हती.
30/1/1994. शिक्षण BCom आहे. तो पुण्यातच जॉबला आहे. मासिक उत्पन्न 80,000 आहे. वडील म्हणून त्यांनी अपेक्षा सांगितल्या की घराला घरपण ठेवणारी मुलगी असावी. तिने नोकरी केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, पण विशेष करून कुटुंबाला एकत्र पकडून राहणारी मुलगी असावी. डॉक्टर लावण्या संजय कांबळे. नमस्कार, मी डॉक्टर लावण्या संजय कांबळे. माझं शिक्षण BDS MDS ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजीमध्ये झालेलं आहे. माझी जन्मतारीख 20 ऑक्टोबर 1994 आहे आणि मी पुण्यातच राहते आणि अपेक्षा सुशिक्षित असायला हवं. थँक्यू. डॉक्टर लावण्या संजय कांबळे. जन्मदिनांक 20/10/1994. शिक्षण BDS झालं, त्यानंतर मास्टर्स केलं, तिने MDS केलं आहे. अपेक्षा आहे मुलगा सुयोग्य, डॉक्टरच पाहिजे असं नाही, कोणत्याही फील्डमधला चालेल, शक्यतो पुण्यातील असेल तर प्राधान्य. सतीश मोहन साबळे. नमस्कार, माझं नाव सतीश मोहन साबळे. मी PMC मध्ये कामाला आहे. स्थळ म्हणजे मन मिळाव स्वभाव असणारी, कमी शिकले असेल चालू. साठी झालेलो आहे. तिचं नाव प्रीती आहे. ही जन्मतारीख म्हणाली ती 14 ऑगस्ट 1999. मुलाचीकडून अपेक्षा म्हणजे जस्ट ही सुसंस्कृत असावा, निर्व्यसनी असावा आणि स्वतः एक्झॅक्ट बऱ्यापैकी कमवता असावा. अशी काही मोठी अपेक्षा नाही की बार असं 1 लाख आणि 1.5 लाख पगार वगैरे असं काही नाही. स्वतःला सांभाळेल किंवा तिलाही सांभाळेल असं पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. पुण्यात राहणार पाहिजे नाही. आणि एक राहिलं की पुण्यात राहणाऱ्यांना जास्त प्राधान्य पाहिजे बिकॉज हो प्रीती सुनील अडसूळ. जन्मदिनांक 14/8/1999. शिक्षण MCom आहे. अपेक्षा आहे नोकरदार किंवा व्यावसायिक असेल तरी चालेल, पुण्यात स्थायिक असावा शक्यतो. प्रतिभा चंद्रशेखर बाबर. माझं नाव प्रतिभा चंद्रशेखर बाबर आणि आय डिड माय इंजिनिअरिंग इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्यानंतर मी MBA केलं फायनान्स अँड मार्केटिंगमध्ये. अँड करंटली आय एम वर्किंग ॲट डॉइश बँक आणि तिथे मी सिनियर ॲनालिस्ट आहे. आणि एक्सपेक्टेशन मुलगा उंच हवा आहे आणि मुला म्हणजे वेल सेटल्ड अँड चांगला फॅमिली बॅकग्राऊंड. प्रतिभा चंद्रशेखर बाबर. जन्मदिनांक 13/11/1995. BE IT मध्ये केलं, त्यानंतर MBA फायनान्समध्ये केलेलं आहे. खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अपेक्षा आहे मुलगा इंजिनियर असावा, तिला अनुरूप असावा. इथे काही फॅमिली आहेत, जसे आता ही फॅमिली आहे. या फॅमिलीला मी जवळजवळ 12 ते 13 वर्षापासून ओळखतो. महेश कुमार इरामन लांडगे. माझा मुलगा आहे, तो आला नाही, त्याचा मी परिचय करतो. त्याचं नाव आहे महेश कुमार हिरामन लांडगे. त्याची जन्मतारीख आहे 12 फेब्रुवारी 1991. तो MBA एका फायनान्स कंपनीत मॅनेजर आहे आणि त्याला मुलगी हवी, कोणत्याही क्षेत्रातली कोणत्या शाखेमधली हवी, फक्त जॉब करणारी पाहिजे. आणि उंची त्याची 6 फूट 2 इंच आहे, कमीत कमी 5.5 फूट उंची तरी पाहिजे. 5'4",
5'5" अशा उंचीची मुलगी पाहिजे. मुलगा स्मार्ट आहे त्यामुळे त्याच्या दृष्टीने मुलगीसुद्धा त्याला बऱ्यापैकी पाहिजे. एवढीच अपेक्षा आहे, बाकी काय. महेश कुमार हिरामन लांडगे, जन्मदिनांक 12/2/1991, शिक्षण MBA, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अपेक्षा आहे मुलगी कोणत्याही क्षेत्रातील चालेल, नोकरीस प्राधान्य. सुनंदा भाऊसाहेब डोलारे, मी माझ्या बहिणीसाठी आलेली आहे. माझ्या बहिणीचं नाव सुनंदा भाऊसाहेब डोलारे. जन्मतारीख आहे 22/1994. प्रॉपर आम्ही लातूरचे आहे. मुलीचं शिक्षण कम्प्युटर इंजिनियर वेब डिझायनर डेव्हलपमेंट आहे. सध्या ती प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जॉब करत आहे. मुलगा पुण्यातलाच आहे इथला प्राधान्य इथलंच आहे. मुलाची अपेक्षा मयाळू आणि समजदार आणि नोकरी आणि प्रायव्हेट वगैरे व्यवसाय असावा, हीच अपेक्षा. सुनंदा भाऊसाहेब डोलारे, जन्मदिनांक 22/9/1994, शिक्षण डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अपेक्षा आहे मुलगा सुशिक्षित सुसंस्कृत मन मिळावं. खाजगी किंवा शासकीय सेवेत असेल तरी चालेल, व्यवसाय असेल तरी चालेल, शक्यतो पुण्यातच राहणारा असावा. शुभम बाळासाहेब लोखंडे, सर्वांना माझा नमस्कार. मी माझ्या मुलाचा परिचय करून देतो. मुलाचं नाव आहे शुभम बाळासाहेब लोखंडे. मी अकोल्याला राहतो. आमची प्रॉपर्टी वगैरे तिथंच आहे. मुलाची उंची आहे 5'9". जन्मतारीख आहे 13/2/1998. तर तो रिलायन्स जिओमध्ये बँक मॅनेजर आहे. 12 लाखाचे पॅकेज आहे त्याला. मुलगी सुंदर, नोकरी करणारी, मन मिळावं असावी, अशी एवढी अपेक्षा आहे. शुभम बाळासाहेब लोखंडे, जन्मदिनांक 13/2/1998, शिक्षण BCI MBA आहे. वार्षिक उत्पन्न 12 लाख आहे. अपेक्षा आहे मुलगी सुंदर असावी, उच्च शिक्षित असावी, नोकरदार असावी. श्रद्धा श्रीमंत शिंदे, टाळ्यांच्या गजरात प्रत्येक उमेदवाराचं आपल्याला स्वागत करायचं आहे. नमस्कार, मी श्रद्धा श्रीमंत शिंदे. बर्थडेट 16 सप्टेंबर 1996. शिक्षण माझं BTech+ MBA आहे आणि करंटली ॲज अ टेस्ट लीड म्हणून मी इन्फोसिस पुणे येथे जॉब करत आहे. अपेक्षांमध्ये सुशिक्षित फॅमिली असावी आणि इंजिनियर फील्डमध्ये जॉब करणारा असावा आणि पुण्यातील स्थळ असेल तर उत्तम. थँक्यू. श्रद्धा श्रीमंत शिंदे, जन्मदिनांक 16/9/1996, शिक्षण BTech MBA, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत आहे. अपेक्षा आहे मुलगा अनुरूप असावा, शक्यतो पुण्यातीलच असावा. प्रीती शंकर खंदारे, माझी मुलगी आहे प्रीती शंकर खंदारे. जन्मतारीख 22/10/2001, शिक्षण BCom, पुण्यातलाच स्थळ हवं. प्रीती शंकर खंदारे, जन्मदिनांक 22/1/2001, शिक्षण BCom, खाजगी सेक्टरमध्ये कार्यरत. मुलगा पुण्यात स्थायिक असावा, सुशिक्षित असावा. प्रज्योत अंबादास रणदिवे, नमस्कार मंडळी, सन्माननीय व्यासपीठ. माझा मुलगा आहे प्रज्योत अंबादास रणदिवे. तो BE झालेला आहे. ॲमेझॉन कंपनीवर इथंच पुण्यात आहे.
तर राहायला आम्ही विमाननगरमध्ये आहोत आणि त्याची अपेक्षा आहे मुलगी बी असावी किंवा डॉक्टर असावी. धन्यवाद. सर सांगा. प्रज्योत अंबादास दानवे रणदिवे, सॉरी, राजकारणातले अंबादास दानवे मला आठवले. ते आमचे भाऊबंद आहेत. जन्मदिनांक 16/12/1992. शिक्षण BE आहे. वार्षिक उत्पन्न 22 लाख आहे. अपेक्षा आहे मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियर असावी. नितीन नंदू गाडे. नितीन नंदू गाडे. जन्मदिनांक 30/11/1990. शिक्षण 10वी आहे. मासिक उत्पन्न 20,000 आहे. एकत्र कुटुंबात राहणारी मुलगी पाहिजे. मी पहिल्यांदा बघितलं की बरेचशा पालकांनी आज आपल्या मुलांना आणलेलं नाही. शक्यतो असं होत नाही. माझं नुकसान होत नाही. नुकसान पालकांचं आणि त्यांच्या मुलांचं, म्हणजे त्या वधूवरांचं होतं. आता इथे नाहीच तर काय सांगणार. उंच 6 फूट 2 इंच. प्रॅक्टिकल वास्तविक तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बघायला भेटतं चित्र. फोटोवरती कधीच जाऊ नका. मग कुठलाही मुलगा असेल, कुठलीही मुलगी असेल, तुम्हाला नक्कीच मनासारखी स्थळं मिळतील. फक्त काय आहे की शोध मोहीम तुमची व्यवस्थितरित्या झाली पाहिजे. आज प्रत्येक तुम्ही व्हॉट्सअपवरती स्थळं पाहायला जाता. व्हॉट्सअपवरती स्थळं बघू नका. तुम्ही प्रॅक्टिकल एकमेकांच्या घरी जा. कारण ज्यावेळेस तुम्ही घरी जाल त्यावेळेस त्याची परिस्थिती, तिथली ती सर्व्हिस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हल्ली पालक मुला मुलीला भेटायला देतात, बोलायला देतात, पण ज्यावेळेस मुलगा आणि मुलगी बोलत असते त्यावेळेस माझं असं ऑब्झर्वेशन आहे 90% मुलं मुली एकमेकांचे फोन एक्सचेंज करतात. त्यांना सांगितलं देऊ नका तरी. त्याच्यानंतर त्यांचे मेसेज चालू होतात, चॅटिंग चालू होते आणि त्याच्यातून पुढे जाणारं प्रकरण तिथेच थांबतं. मग हे नसले उद्योग कोण करायला सांगतं तुम्हाला? जे आईबाप तुमच्यावर विश्वास ठेवतात, एकमेकांना तुम्हाला इथे बोलायला देतात. काय शंका असेल तर बोला ना. आणि मग एकमेकांना दोष देत बसतात. तसं झालं नाही पाहिजे. बघा पुढे काय होईल कोणालाच माहित नाही. कारण जोपर्यंत लग्न होत नाही किंवा झाल्यानंतरच जे काय अनुभव येतात, आपण एखाद्याच्या घरी गेलो तर ते पाहुणे तुमचं स्वागत एकदम चांगलंच करणार आहे. पण ते चांगले आहेत नाही आहेत हे लगेच कोणाला कळून येणार नाही. वेळ घ्यायचा असेल वेळ घ्या. 2दा-3दा भेटा, एकमेकांच्या घरी जा. मी तर आता पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी मुलींना मुलांच्या घरी घेऊन जातो त्यांच्या पालकांसहित. काहींना तो अनुभव आलेला पण आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न करणार आहोत. आपण जी रक्कम घेतो या ठिकाणी कार्यक्रमाची, ती कार्यक्रमाच्या खर्चापोटी घेतलेली रक्कम असते. इथे आता परत एक विद्यार्थी आलेला आहे. मी त्यालाही व्यासपीठावरती बोलवेल. व्यासपीठावरती यायचं आहे. मी राणी ताईंना विनंती करेल त्यालाही तुम्ही म्हणजे आपल्या कार्यक्रमाला लोक लांबून येतात. आता पण बघा लातूर आहे, कोल्हापूर आहे, सातारा आहे. एवढंच नाही तर आपल्या कार्यक्रमाला लोक ऑस्ट्रेलियातून आलेली आहेत,
मागच्या 30 वर्षाचे 3 उमेदवार असे होऊन गेले तिथे कार्यक्रमात की जे फक्त लग्नासाठी, आपल्या मेळाव्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना इथे बोलवून घेतलेला आहे. संस्थेवरती असलेला लोकांचा विश्वास आणि त्या विश्वासावरती गेली 30 वर्ष हा कार्यक्रम आपण अविरतपणे चालवतोय. एखादी मुलगी व्यासपीठावर आली चांगली असेल की पालक बोलतात हा या मुलीला भेटायचं, या मुलीचा नंबर घ्या, भेटायचं. अहो नाही होणार लग्न तुमच्या मुलाचं. कारण तुमचा मुलगा, तुमचं कुटुंब इथे फक्त चेहरा गोरा दिसतोय म्हणून तुम्ही लगेच ऍक्सेप्ट करू नका, भावनिक होऊ नका, आनंदात नाचू नका. ते तुमच्या घरी येतील, तुम्ही त्यांच्या घरी जाल, त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळणार आहेत. आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण होत आम्हाला देखील असंच वाटतं. कार्यक्रम कोणीही घेऊ, पण तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा. हा विचार करू नका आम्ही ह्याच्या अगोदर गेलो होतो तिथे मुलांना घेऊन, तिथे स्थळच नव्हतं. नसून द्या, गरज तुम्हाला आहे. 4 वेळा जावं लागलं जावा, मुलाला घेऊन जा. कारण त्या मुलांनाही कळतं परिस्थिती समाजाची काय आहे, तिथली लोक कशी आहेत. अपेक्षेप्रमाणे स्थळ पाहिजे असेल तर आपली शोध मोहीम ठेवली पाहिजे. आणि आपल्याकडे खूप चांगली स्थळं आहेत, खूप चांगली. नाही असं नाहीये. मला लग्न जमवायला जास्त वेळ लागणार नाही. इथे बरेचसे पालक आहेत. मी ज्यावेळेस पर्सनल बोलतो त्यावेळेस मला माहिती आहे की यांना हे 5 स्थळ दाखवण्यात त्यांचं लग्न जमू शकतं. हा, बाकी ते माझ्याकडे नाहीये. मग एखाद्याची पत्रिका जमली नाही, एखाद्या पत्रिकेत मंगळदोष असेल किंवा आणखी काय काय. पत्रिका हे एक मार्गदर्शक आहे, लक्षात घ्या. बघा तुम्ही पत्रिका, पण ते मार्गदर्शक आहे. पत्रिकामध्ये जसं असतं तसं होतं असं नाही. पत्रिका बघायला पाहिजे. पत्रिका बघण्याचे पैलू देखील वेगळे वेगळे आहेत. आणि आता एवढ्या हे आलेल्या आहेत, तज्ज्ञ आलेले आहेत. त्या पुण्यातच जवळजवळ सर्व क्षेत्रातले नामांकित तज्ज्ञ आहेत, ज्यांचं नाव भारतात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात. कोण हात बघून सांगतं, कोण चेहरा बघून सांगतं, कोण तुमच्या मोबाईलचा शेवटचा नंबर बघून सांगतं, कोण तुमचा महिना बघून सांगतं. आणि प्रत्येकाला एक आधार आहे ते सांगण्यामागे. प्रत्येकाचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. पत्रिका तुम्ही जाता एखाद्या मंदिरात, कुठल्या पुजारीला दाखवता, गुरुजींना दाखवता, 100-200 रुपये घेतो, तो पत्रिका देतो, कॉम्प्युटरवरती टाकतो, तुमचा तो डाटा बाहेर येतो. पत्रिका बघण्याचे प्रकार देखील खूप आहेत. पत्रिका बघा, पण त्याच्या आहारी पण जाऊ नका एकदम तुम्ही. कितीतरी अशी लग्न आहेत की पत्रिका जमूनही विस्कटलेली आहे. 36च्या 36 गुण जमलेले आहेत, पण पुढे लग्न झालेलं नाही. ऐश्वर्या अभिषेक बच्चन, ज्यावेळेस त्यांचं लग्न ठरलं होतं, लग्नाचा विषय होता, अख्ख्या महाराष्ट्रात हळहळ झाली होती. दोघांच्या पत्रिकेत मृत्युंजय षडाष्टयोग असं सांगितलं होतं की लग्नाच्या दोघांच्या कुटुंबातले 1 जण मरणार. दोघेही आहेत. कोण मेलं त्यांच्या कुटुंबातलं, त्याला काय आधार दिलेले आहे. मग त्यांनी गुरुजींनी सांगितलं तुम्ही या झाडाशी लग्न करा, ह्याच्याशी लग्न करा, ह्याचा विवाह करा. त्या सर्व गोष्टी त्यांनी ते केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीवर रामबाण उपाय आहे. ते उपाय तुम्हाला करायचे. तुम्हाला पण आत्मविश्वास पाहिजे. लग्न व्हायच्या अगोदरच तुम्ही गुरुजींना विचारता घटस्फोट होण्याची शक्यता आहे का हो? ते कशाला विचारता या गोष्टी? तुमच्यावरती कॉन्फिडन्स पाहिजे की आपण लग्न केलं तर निभावून नेऊ. आपल्या आई वडिलांनी संसार केलेला आहे, घरात भांड्याला भांडं लागतं. आपल्यालाही ते समजलं पाहिजे. मुलगी बघताना, मुलगा बघताना हा बघा की आपली परिस्थिती काय आहे, आपण कुठे आहोत, त्याच्या अनुषंगाने पण स्थळ बघा. तुम्ही चाळीत राहत असाल, तुम्ही झोपडपट्टीत राहत असाल आणि तुम्ही बंगल्यात जाणार एखादं स्थळ बघायला, तर ते तुम्हाला ॲक्सेप्ट करणार नाहीत. हे वास्तव आहे.
काही जण तर स्लम एरियात कितीही चांगला मुलगा असेल मुलगी असेल तरी तिथे बघायला देखील जात नाही, हे मी अनुभवातून सांगतो. पण बरेचसे असेही पालक आहेत त्यांची परिस्थिती चांगली असताना देखील ते त्या ठिकाणी राहतात आणि हे अपेक्षा ठेवतात की ना येणाऱ्या मुलीने किमान 3 महिने तरी इथे राहावं, आम्ही इथे राहिलोय. त्यांचा फ्लॅट बाहेर असतो चांगल्या ठिकाणी, मग ह्याच्यामुळे देखील त्यांची लग्न होत नाही. आपला पुढच्या महिन्यात जो कार्यक्रम आहे मी यातल्या काही लोकांना त्या ठिकाणी बोललो. आणि आता तुम्ही बोलतात की पगार किंवा आता खिलारे साहेबांचं एक उदाहरण घेतो, त्यांना अनुभव आलेले वाईट आलेले आहेत. पण असं नाही, तुमची मुलगी एमटेक आहे समजा, ती बँगलोरमध्ये आहे, मी त्यांचं उदाहरण देतो असं नाही, तिला 70,000 पगार असेल. एखादा मुलगा पुण्यात असेल, इंजिनियर आहे पण पगार त्याला 30,000 असेल, मग तुम्ही नाकारू नका. यात मग तुम्ही हे बघा, त्याचं शिक्षण बघा, पुढे जा. एखादा मुलगा BCom आहे, पगार 80,000 आहे महिन्याला, मग तिथे पगार बघा, तिथे पुढे जा. आपल्याला काय, आपल्याला मनासारख्या गोष्टी हव्या असतात. पगार पण चांगला पाहिजे, घर पण 2-3 BHK पाहिजे, स्वतःकडे गाडी पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे. प्रत्येकाच्या अपेक्षा असतात त्या. एकाचं कमी बाजू असेल, एकाची जास्त बाजू असेल, नक्कीच जमेल. पण माझ्या मुलाला 50,000 पगार आहे किंवा मुलीला 50,000 पगार आहे तर समोरच्याला 70,000 पाहिजे, ह्या अपेक्षेमध्ये जाऊ नका. लग्न कसं होईल ते बघा. मी जसं अगोदर म्हटलं की 1990 ते 1995 जवळजवळ 90% मुली आजही त्या वयातल्या अविवाहित आहेत. वेल नोन क्वालिफाईड मुली, चांगल्या घरातल्या. अपेक्षा म्हणा किंवा काहींचा हट्ट म्हणा. ज्या पुण्यात मुली आहेत त्या 99% मुली पुण्यातलंच स्थळ पाहिजे असं म्हणतात. पण यदा कदाचित तुम्हाला पुण्यातलं स्थळ मिळालं, पुण्यात लग्न झालं, पण 6 महिन्यानंतर मुलगा बोला पुण्यातच राहायचं नाही, तर मग काय करणार? तो दुसरीकडे गेला तर काय करणार? असा प्रश्न ह्या ठिकाणी मी काही वर्षापूर्वी एका मुलीला विचारला होता. मुलीचं आडनाव भिसे. तिने इथे व्यासपीठावरती सांगितलं होतं, नवऱ्याला सोडून देईल पण पुन्हा सोडणार नाही. विचार करा. आज ती मुलगी परदेशात आहे म्हणा, पुण्यात नाही. म्हणजे ही परिस्थिती आहे. संपवतोय, बसा 2 मिनिटात संपवतो. बरं ठीक आहे. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना नक्कीच मी मदत करण्याचा प्रयत्न करेन, कारण आपण हा 1 दिवसाचा खर्च असतो तो आपण घेतो. परंतु जे पहिल्यांदा आपल्याकडे आलेले आहेत त्यांचा अपेक्षाभंग होऊन देणार नाही. काही माझ्या सांगण्यावरून या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मी नक्कीच इथून जाताना, उदाहरणार्थ कोल्हापूरवरून डॉक्टर लोंढे म्हणून फॅमिली आहे, मी जवळजवळ 2 ते 3 डॉक्टर मुलींच्या पालकांशी बोललो होतो. येतो बोलले होते, आले नाहीत. मग कधी कधी काय होतं की समोरच्याला असं वाटतं की ही व्यक्ती खोटं बोलतं का, की आम्ही एवढे लांबून आलो आणि त्या मुली इथे दिसत नाही मला. असंही आहे. आणि स्थळं आहेत, तुमचा किती विश्वास आहे एकमेकांवरती तुम्ही देणार, किती देता, ह्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणून मी हा कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो, पण तुमच्या प्रत्येकाशी मी खाली 5-5 मिनिटं तरी बोलेन.